नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण वनसेवा पूर्व परीक्षा 2019 चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 25 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेले. तर बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केले. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा, रेशिओ अँड प्रपोर्शन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, पिशवीतील संत्र्याचे मोसंबीच्या संख्येशी गुणोत्तर 1:2 आहे. बघा काय दिले बघा. बरं, आता गुणोत्तर काढताना कसं काढतो बघा आपण, कुणाचे आणि कुणाशी. बरोबर आहे का? आधी चे घ्यायचा नंतर शी घ्यायचा. आता इथे काय दिले बघा, पिशवीतील संत्र्याचे मोसंबीच्या संख्येशी. चे कुणाला आहे बघा, संत्र्याला आहे. बरोबर आहे का? मग इथे येणार काय, संत्रे आणि नंतर काय येणार, मोसंबी. संत्र्याचे मोसंबीशी काय दिले गुणोत्तर त्यांनी, 1:2 आहे. 1:2 आहे. ठीक आहे. बघा चला पुढे काय दिले बघा, जेव्हा त्यात 9 सफरचंद घातली तेव्हा मोसंबी, संत्रे आणि सफरचंद यांचे गुणोत्तर 2:4:3 असे झाले. बघा काय म्हटलं आता ह्याच्यामध्ये, 9 सफरचंद घातल्यानंतर गुणोत्तर काय झालं बघा, मोसंबी, संत्रे आणि सफरचंद. बघा मोसंबी नंतर काय घेतले, संत्रे आणि सफरचंद. 9 सफरचंद घातल्यानंतर गुणोत्तर काय झाले, 2:4:3. बघा 2:4:3. मग थोडक्यात काय, 2x, 4x आणि 3x हे गुणोत्तर आहे. बघा लक्षात घ्या, इथं वर काय दिसतंय तुम्हाला, संत्र्याचं मोसंबीशी 1:2 आहे आणि खाली काय दिसतंय बघा, मोसंबीशी संत्र्याशी. बरोबर आहे का नाही? बघा इथं आधी संत्रे, म्हणजे इथं बघा बे आणि बे दोन्ही 4, ह्याचं मोसंबीचं संत्र्याशी गुणोत्तर किती दिसतंय, 1:2 आहे. आणि इथं उलट दिसतंय बघा तुम्हाला, संत्र्याचं मोसंबीशी 1:2. म्हणजे इथं काय झालंय बघा, वरती देताना फक्त चुकलंय त्यांच्याकडनं. काय इथं काय करायला पाहिजे बघा, पिशवीतील संत्र्याशी पाहिजे होतं, इथं संत्र्याशी मोसंबीच्या संख्येचे गुणोत्तर असं जर असतं ना, तर मग आपण बरोबर ते कुठं दिलाय मोसंबीला, तर तिथं 1 पकडला असता. बरोबर मोसंबीला 1 आला असता आणि संत्र्याला 2 आला असता. फक्त एवढं जर आपण नीट करेक्शन केलं तर उत्तर बरोबर निघते ना. तर ते इथं चुकल्यामुळे पूर्ण प्रश्न काय चुकते आपला. ठीक आहे. बघा आता परत खाली काय दिलंय बघा, 9 सफरचंद ऍड केल्यानंतर गुणोत्तर काय झालं, मोसंबी, संत्रे आणि सफरचंदाचं 2:4:3. ठीक आहे. बरं, आता सफरचंद किती आपल्याला माहिती आहे, 9 सफरचंद आपण ऍड केलेत. मग 3x बरोबर किती येते, इकडे 9 येते. आणि विचारलं काय त्यांनी आपल्याला, तर या पिशवीतील असलेल्या संत्र्यांची संख्या निवडा. संत्र्यांची संख्या किती विचारली, तर x ची व्हॅल्यू इथं कळून जाते. x ची व्हॅल्यू किती निघेल बघा इथं. चला, x = 9/3 म्हणजेच किती झाली, 3 झाली. विचारलं काय, संत्र्याची व्हॅल्यू किती, संत्रे किती आहेत, तर संत्रे किती आहेत, मग 4 × 3, 4 त्रिक झाले 12. ऑप्शन नंबर काय ते बघा, 4. पण कधी हे करेक्शन जर नीट केलं तर, नाहीतर मग प्रश्न हा चुकतोय. पण ह्याचा आयोगाने उत्तर काय दिले, 4 दिलेले. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता एरिया पेरिमीटर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळे असून ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी छायांकित नसलेल्या क्षेत्राचे छायांकित क्षेत्राशी असलेले गुणोत्तर निवडा. ठीक आहे बघा. बरं आता मला सांगा, हा काय दिसतोय बघा तुम्हाला, अर्धवर्तुळ दिसतोय. बरोबर आहे का? याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला बघा, ए बी बरोबर काय दिले, बी सी बरोबर सी डी. म्हणजे ए बी जेवढं अंतर आहे तेवढंच बी सी आहे, तेवढंच सी डी. ठीक आहे बघा. आता इथं आपण काय करू बघा, हे मधलं अंतर 2-2 पकडू. ए बी 2 आहे, बी सी 2 आहे, सी डी 2 आहे. का? कारण की आपल्याला परत काय करायचंय, आता समजा अर्धवर्तुळाचा जर आपण एरिया काढायला लागलो तर तिथं काय करतो आपण, रेडियस घ्यावा लागतो आपल्याला. बरोबर आहे की नाही? पण रेडियसला काय असते, आता इथे समजा मी 1 पकडला तर 1 चा निम्म काय असतं, 0.5. मध्ये दशांश अपूर्णांकात जाण्यापेक्षा आपण पूर्णांकात करू. 2 घेतलं तर आपलं उत्तर निघून जातं. ठीक आहे. बरं आता बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आता बघा. बरं इथं काय म्हटलंय, छायांकित नसलेल्या क्षेत्राचे. छायांकित नसलेलं म्हणजे कुठलं झाले, पांढरं क्षेत्र. पांढऱ्याचे थोडक्यात काय, तर छायांकित क्षेत्राशी, थोडक्यात काय, पांढऱ्याचे काळेशी गुणोत्तर निवडा. इथे एरियाचं. ठीक आहे बघा, क्षेत्रफळाचं. परत मग काय करावं लागेल सुरुवातीला बघा, सी आणि डी चं आपण क्षेत्रफळ काढू. ठीक आहे बघा. आता इथे काय दिसतंय बघा, हा अर्धवर्तुळ आहे. बरोबर आहे का? जर डायमीटर बघा, सी पासून डी पर्यंत जर आपण 2 पकडला अंतर, तर त्याचा रेडियस किती असेल बघा, 1 असेल. बरोबर आहे की नाही? रेडियस झाला एवढा निम्मा. आणि बघा अर्धवर्तुळाचा फॉर्म्युला काय असतो लक्षात घ्या. बघा सर्कलचा फॉर्म्युला काय असतो,
मग इथं अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळाचा फॉर्म्युला काय असतो बघा, तर वर्तुळाचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर आणि स्क्वेअर, बरोबर आहे का. पण बघा सर्कल हे झालं पूर्ण सर्कलचं, सर्कल किती अर्धाच आहे म्हणून आपल्याला अर्धच अंतर पाहिजे, मग किती असेल बघा, डिवाइड बाय 2 असतो. ठीक आहे बघा. चला आता आपण काय करू, सीडीचं क्षेत्रफळ काढू. सीडीचं क्षेत्रफळ काय आहे बघा, सीडी, सीडी जर पकडला आपण तर काय निघते बघा इथं, बघा पायला पाय पकडा, रेडियस किती आहे बघा इथं, आपला एक रेडियस आहे, 1 चा वर्ग डिवाइडेड बाय 2 किती निघते बघा मग इथं आता. चला 1 चा वर्ग झाला एकच, म्हणजेच पाय बाय 2 येते, पाय बाय 2. ठीक आहे. चला पुढे काय दिसते बघा आणखी आता. चला माझा सीडीचा एरिया किती झाला, तर पाय बाय 2. ठीक आहे बघा इथं पाय बाय 2 म्हणजे 22/7 करत बसायची गरज नाही. ठीक आहे. चला आता परत, कारण की बघा सगळीकडे पाय कॉमन निघणार आहे. सीडीचं क्षेत्रफळ झालं पाय बाय 2. आता चला बीसीचं काढू. आता लक्षात घ्या, सीडीचं निघालं, बीसी जर काढायचं असेल ना तर तुम्हाला बीडीचं क्षेत्रफळ काढावं लागेल अर्धवर्तुळाचं, आणि त्यातनं परत सीडी वजा करावं लागेल, बरोबर आहे का. बघा मग आता बीडीचं क्षेत्रफळ काढा, बीडी किती निघते बघा, बीडी इज इक्वल टू काय निघते बघा, फॉर्म्युला तर हा सेमच आहे. ठीक आहे बघा, पायला पाहिल्या, आणि आता लक्षात घ्या बी पासून डी पर्यंत डायमीटर किती आहे, 2 आणि 2 4 आहे, मग रेडियस किती असेल बघा, रेडियस झाला निम्मा, हा 2 झाला रेडियस, बरोबर आहे का. मग किती निघते इथे बघा, 2 चा वर्ग डिवाइडेड बाय 2. चला किती निघते बघा इकडे आता, चला 2 चा वर्ग झाला 4, 4 पाय डिवाइडेड बाय 2 म्हणजेच काय, बे के बे, बे दोन्ही 4 म्हणजे झाले इकडे 2 पाय. ठीक आहे बघा. आता बीडी किती झाला बघा, बीडी झाला 2 पाय, बरोबर आहे का नाही. पण आपल्याला घ्यायचं आहे काय, तर बघा बीडी मधनं सीडी वजा करा, म्हणजे बघा आपल्याला घ्यायचंय काय, बीसी घ्यायचंय, बरोबर आहे का. इथं आपण सीडी पकडला, आपल्याला घ्यायचंय काय, आता बीसी घ्यायचंय. बीसी जर घ्यायचा असेल तर बीसी घेताना काय करावं लागेल आपल्याला, बीडी मधून बघा, बीडी मधून त्या बी आणि डी मधून सी आणि डी वजा करा, बीडी मधून सी डी वजा करा. किती राहते बघा, बीडी किती आला आपल्या इकडं 2 पाय, 2 पाय त्याच्यातनं पाय बाय 2. इथं काय करायचं बघा, ह्याच्यातनं वजा किती करायचं, वजा झाला पाय बाय 2 म्हणजे अर्धा पाय झाला. 2 मधनं अर्धा गेलं, खाली किती राहते बघा, 1.5 पाय येते, बरोबर आहे का. चला आता हे बीसी पण निघून गेला इकडे. चला आता आपल्याला काय करायचंय, ए बी चा अंतर काढायचं, पण काय करावं लागेल आपल्याला, ए पासून डी पर्यंत तुम्हाला एरिया काढावा लागेल, आणि त्यातनं परत बी पासून डी पर्यंत वजा करून टाका, बरोबर ए बी चा एरिया निघून राहतोय. ठीक आहे बघा, एडी चा एरिया काढा बघा, बघा एडी, एडी किती निघते बघा. हा आता एडीचं डायमीटर किती झाला बघा, 2 आणि 2 4 आणि 2 6 झाला, बरोबर आहे का नाही. त्याच्या रेडियस किती असेल बघा, निम्मा असेल, निम्मा किती झाला मग, 6च्या निम्मा 3 झालं, बरोबर आहे का. मग काय करायचं बघा, इकडं पायला पाय ठेवा, आणि रेडियस किती आहे, रेडियस किती आपल्या इकडं, तर 3 झाला, मग 3 चा वर्ग करा, 3 चा वर्ग डिवाइडेड बाय 2. ठीक आहे बघा. चला किती निघते बघा मग आता इकडं, बघा 3 चा वर्ग झाला 9, 9 पाय छेद 2 म्हणजेच किती झालं बघा, हे झालं बे के बे, बे चुक 8 आणि 1 9, बे पंच 10 म्हणजे 4.5 पाय, 4.5 पाय. काय झाला, एडी झाला. एडी किती झाला, एडी झाला 4.5, पण त्यातनं बीडी वजा करा, बरोबर आपल्याला ए ए बी निघेल. ठीक आहे बघा. चला ए बी काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, ए बी इज इक्वल टू बघा ह्याच्यातनं एडी मधून, एडी मधून वजा काय करायचं, बीडी करा, बीडी करा. किती निघते बघा मग, एडीची व्हॅल्यू किती आली आपल्या आता इथं, 4.5 पाय, 4.5 पाय, आणि त्याच्यातनं वजा आपल्याला बीडी करायचा, बीडी किती आपल्या इकडे 2 पाय आहे, हा झाला 2 पाय. मग व्हॅल्यू काय निघते बघा, 4.5 मधनं 2 गेले, राहिले किती 2.5 पाय. ठीक आहे बघा, ए बी ची व्हॅल्यू किती झाली, 2.5 पाय. आता आपल्याला काय म्हटले बघा, हा तर छायांकित नसलेल्या क्षेत्राचे, म्हणजे थोडक्यात छायांकित म्हणजे पांढरा कलर दिसतो ना, त्याचं क्षेत्रफळ किती आहे बघा, ए बी आणि सीडीचं किती दिसतंय बघा, ए बी कुठे आपला, ए बी झाला 2.5 आणि सीडी किती झाला पाय बाय 2 म्हणजे अर्धा, 2चे बघा हे थोडक्यात किती असतं, 0.5 पाय येते, बरोबर आहे. बघा आता मग किती येते बघा इथं, बघा किती निघते बघा, ह्याचं किती झाला, ह्याचं झालं ए बी किती आहे तर 2.5 आहे, सीडी किती आहे, सीडी किती आहे 0.5 आहे, 0.5 आहे, आणि बीसी किती आहे बघा, बीसी बीसी हा 1.5 आहे, हा झाला 1.5. मग किती मग 2.5 0.5 किती झाला, 3 झाला, आणि ही किती 1.5 आहे, हा 1.5 म्हणजे गुणोत्तर काय निघेल बघा, 15 1 15 आणि 15 दोन्ही 30, म्हणजे थोडक्यात काय 2:1 उत्तर येते बघा, 2:1 म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बर काय दिले बघा प्रश्नामध्ये, पझलवरचा क्वेश्चन आहे.
आयु, जयू, मियू व केया यांची साहित्यिक रुची भिन्न आहे. एक जण कादंबऱ्या वाचते, एक जण काव्य वाचते, एक जण विज्ञान काल्पनिका वाचते आणि एक जण कथा वाचते. पुढील माहिती वापरून मियू चाहती असलेला साहित्य प्रकार निवडा. बघा आता पझल मधला हा कुठला टाईप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन संज्ञा दिल्यात. कुठल्या? एक म्हणजे चार व्यक्ती आणि दुसरं म्हणजे काय, त्यांच्या म्हणजे वाचत असणारी पुस्तकांची आवड. ठीक आहे बघा. मग काय दिसते बघा, इकडे नाव लिहून घ्या. आयु, जयू, मियू आणि केया. ठीक आहे. चला आता त्यांची आवड काय बघा. कादंबऱ्या वाचते एक जण, एक जण कादंबरी वाचते, एक जण काव्य वाचते, एक जण विज्ञान काल्पनिका वाचते आणि एक जण कथा वाचते. ठीक आहे. चला आता काय दिले बघा. कादंबऱ्याच्या चाहतीने जयूकडे मियूसाठी माहिती सामग्री गोळा करण्यासाठी मदत मागितली. ठीक आहे बघा. कादंबऱ्याच्या चाहतीने जयूकडे मियूसाठी माहिती सामग्री गोळा करण्यासाठी मदत मागितली. बघा आता थोडक्यात काय बघा. कादंबरीची चाहती जयू आणि मियू ह्या तिन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. याचा अर्थ काय, जयू आणि मियू कादंबऱ्या वाचत नाही. बघा, जयू पण कादंबरी वाचत नाही आणि मियू पण कादंबरी वाचत नाही. ठीक आहे. चला पुढे काय दिले बघा. आता मियू व जयू विज्ञान काल्पनिकांचा आनंद लुटणाऱ्या व्यक्ती बरोबर एका प्रकल्पावर काम करत आहेत. बघा आता मियू, जयू आणि विज्ञान काल्पनिक, थोडक्यात विज्ञान काल्पनिकाचा आनंद लुटणार असे तीन वेगवेगळे व्यक्ती आहेत. याचा अर्थ काय आहे, तर मियू आणि जयू विज्ञानाचा थोडक्यात अभ्यास करणार. मियू आणि जयू, मियू कुठे इथे आणि जयू इथे. बघा विज्ञान वाचत नाही थोडक्यात. चला पुढे काय दिले बघा. आता केया व कादंबऱ्याची चाहती या दोघीही कथा व वाचनाचा आनंद लुटणाऱ्या व्यक्तीच्या वर्गात आहेत. बघा, केया, कादंबरी आणि कथा ह्या तिन्ही व्यक्ती एका वर्गात आहेत. म्हणजे थोडक्यात काय, केया कादंबरी बी वाचत नाही आणि केया कथा बी वाचत नाही. बघा, केया कादंबरी पण वाचत नाही आणि केया कथा पण वाचत नाही. ठीक आहे बघा. आणि त्या काय म्हटले बघा, एका वर्गात आहेत. कोण कोण? केया, कादंबरी आणि कथा. बघा, केया, केया कादंबरी वाचणारी व्यक्ती आणि कथा वाचणारी व्यक्ती ह्या काय आहेत बघा, ह्या एका वर्गात आहेत. वर्ग एकच आहे त्यांचा. ठीक आहे. आणि परत पुढे काय दिले बघा. मियू व आयू एकाच वर्गात नाहीत. बघा, मियू आणि आयू, मियू आणि मियू आणि आयू, चला वर्ग एक नाही त्यांचा, वर्ग एक नाही. ठीक आहे. चला आता काय दिसते बघायचे मग तुम्हाला. बघा आता केया, कादंबरी आणि कथा म्हटले, बरोबर आहे की नाही. बघा आता केया आताच बघितलं आपण, कादंबरी वाचत नाही, कथा वाचत नाही. ठीक आहे. आणि मियू आणि आयू एका वर्गात नाही म्हटले त्यांनी, बरोबर आहे की नाही. बघा लक्षात घ्या. आता इथं जर आपण बघितलं, मियू, मियू कुठे दिसते तुम्हाला, इथं मियू. ठीक आहे बघा. आता मियू, बघा लक्षात घ्या, मियू, मियू मियू आणि आयू बरोबर आहे का, एका वर्गात नाहीत. इथं केया, कादंबरी आणि कथा. बघा, केया, कादंबरी, केया. बरं आता हे आधी पूर्ण करून घेऊ आपण. इथं 3 फुल्या झाल्या, इथं एक बरोबर करून टाका. चला आता कादंबरी वाचणारी व्यक्ती आयू आहे. इकडे समोर सगळं फुली मारून टाका. ठीक आहे. बघा इथं पण 3 फुल्या दिसतात, इथं बरोबर करून टाका. याचा अर्थ काय झाला बघा, इथं काय येईल, फुली येईल. ठीक आहे. म्हणजे आयू झाली कादंबरी वाचणारी आणि केया झाली विज्ञान वाचणारी. ठीक आहे. आता हे मधलं फक्त बघायचं आपल्याला. काय दिसतंय बघा इथं. बघा आता केया, कादंबरी आहे. बरं, कादंबरी वाचणारी व्यक्ती कोण आहे बघा, आयू आहे. ती इथे लिहून टाका, आयू. कादंबरी वाचणारी व्यक्ती झाली आयू. आपल्याला काय म्हटलंय, मियू आणि आयू एका वर्गात नाहीत, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा आता, आयू बरोबर इथं मियू असेल का, नाही. केया, आयू आणि बघा केया, आयू, मियू तर एका वर्गात नसणार आहे. मग राहिली कोण, फक्त जयू. इथं कथा वाचणारी कोण असेल बघा, मग जयू असेल. बरोबर आहे का. बघा आयू आणि मियू एका वर्गात येणार नाहीत. आयू ही बघा, आयू कादंबरी वाचते आणि केया कादंबरी कथा वाचणाऱ्या वर्ग एका वर्गात आहेत. याचा अर्थ आयू बरोबर इथे कोण मियू येणार नाही. मग राहिली कोण, फक्त जयू. मग जयू काय वाचते, कथा वाचते. बघा जयू काय वाचते, तर कथा वाचते. मग इथं फुली करून टाका. इथं बरोबर आलं म्हणून त्यामुळे इथं फुली करून टाका. मग राहिले काय, फक्त इथं बरोबर करून टाका. मग बरोबर विचारलं का त्यांनी आपल्याला, तर हे बघा इथं प्रश्न विचारलाय काय, तर मियू चाहती असलेला साहित्य प्रकार निवडा. म्हणजे मियू काय वाचते बघा, मियू वाचते काव्य. म्हणजे उत्तर काय ते बघा, आपल्या इथं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बर, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 1/10x. बर, आता खाली y ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे. ठीक आहे, आपल्याला आपण काय करू आता, चला की एक मांडा की बघा 1/10 आणि गुणिले x म्हणजे काय, x/10. बघा x/10. ठीक आहे, अधिक परत काय बघा 1/5y म्हणजेच काय, y ची व्हॅल्यू किती आहे, 250 आहे. मग थोडक्यात 250 छेद किती येते, 5 येते. बघा थोडक्यात कसं असतं बघा, हा x अंशाला असतो, लक्षात घ्या, याचा अर्थ असा असतो. ठीक आहे, इज इक्वल टू बघा x/6, x/6 अधिक बघा y ची व्हॅल्यू किती आहे, 250 आहे. 250 छेद किती येते, 10 येते आणि अधिक 5. ठीक आहे बघा, आता इथं छेद समान करा, नाहीतर मग डायरेक्ट 5 ने घालवा, जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा. बघा काय ते बघा इथं x/10 अधिक बघा इथं काय निघेल बघा, 5 एके 5 आणि 5 5 25 म्हणजे किती झाले, 50 झाले. 50 बरोबर इथे किती येते बघा, x/6 अधिक बघा शून्याला शून्य गेला म्हणजे 25 राहिले. 25 आणि 5 किती झाले, 30 झाले. 30 डायरेक्ट लिहून टाका. ठीक आहे, चला आता ते छेद समान करून घ्या. 10 ने 50 ला गुणलं किती येते, 500 येते. अधिक x म्हणजेच काय झालं, x अधिक 500 छेद 10 बरोबर. चला इथं 6 ने 30 ला गुणलं बघा, x अधिक 6 त्रिक 18 म्हणजे 180 झाले आणि छेद किती येते, 6 येते. छेद समान करून घेतला. चला आता हा 6 बरोबर ते टाकला की ह्याला गुणाकार होईल. बरोबर आहे का, म्हणजे काय होईल बघा इकडे 6 गुणिले x अधिक 500 बरोबर 10 ने ह्याला गुणा, काय निघेल बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये x अधिक 180. ठीक आहे, चला परत काय निघते बघा, बघा आता 6 ने x ला गुणलं किती येते, 6x येते अधिक 6 ने 5 ला गुणलं 6 पंचे 30 आणि वरचे 2 शून्य आहे असं बरोबर. 10 ने x ला गुणलं किती येते, 10x येते अधिक 180 गुणिले 10 किती येते, 1800 येते. ठीक आहे, चला आता हे 6x बरोबर त्या पलीकडे टाका, काय होईल बघा, 10x वजा 6x आणि हे 1800 बरोबरच्या अलीकडे आणा, 3000 वजा 1800 काय निघेल बघा, 3000 मधनं 1800 गेले, खाली राहिलं 1200 बरोबर. 10 मधनं 6 गेलं, खाली राहिले 4. चला आता x जाग्याला ठेवा आणि 4 बरोबरच्या अलीकडे आणा. बघा 1200 छेद 4 किती निघते बघा इथं, चला 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि वरती 2 शून्य म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघते इकडं, 300 निघते. आणि आपल्याला त्यांनी काय विचारलं, तर x ची किंमत काढा, किती येते, 300. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता कोडेड कंपॅरिझन वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा काय दिले बघा, पुढील राशी संबंधीची माहिती व त्या संबंधीची विधाने अभ्यासा आणि यथार्थ निष्कर्ष निवडा. आणि कधी पण काय विचारायला असतं बघा, आपल्याला कोडेड कंपॅरिझन मध्ये निष्कर्ष विचारायला असतो. ठीक आहे, बघा निष्कर्ष आपण कुठं कुठं बघतो, सिलॉगिझम मध्ये बघतो, कोडेड कंपॅरिझन मध्ये बघतो, किंवा विधान निष्कर्षामध्ये निष्कर्ष बघतो. बरोबर आहे का, पॅराग्राफ मध्ये निष्कर्षाचा अर्थ काय असतो, विधानामध्ये जेवढं दिले ना त्याच्यातून आपला निष्कर्ष काढायचा असतो. बघा काय दिसतंय बघा इथं, आता चला इथं पर्सेंटेज आहे, इथं पर्सेंटेज आहे, इथं स्टार आहे, इथं स्टार आहे आणि इथं ऍट द रेट आहे, ऍट द रेट आहे. आपण तिन्हीचे अर्थ काढून घेऊ आपण. ठीक आहे, चला a@b म्हणजेच काय, a b पेक्षा लहान तशीच b च्या समानही नाही. बघा a b पेक्षा लहान पण नाही, समान पण नाही, म्हणजे a b पेक्षा मोठी असणार आहे. a ही b पेक्षा मोठी असेल. चला परत a*b म्हणजेच काय म्हटले बघा, a b पेक्षा लहान तशीच मोठीही नाही. बघा लहान पण नाही, मोठी पण नाही, म्हणजे समान झाली. a इज इक्वल टू b. आणि a%b म्हणजे काय, a b पेक्षा मोठी तशीच b च्या समानही नाही, म्हणजेच मोठी पण नाही, समान पण नाही, म्हणजे लहान असणार आहे. म्हणजे a ही लहान असेल कोणापेक्षा, तर b पेक्षा. ठीक आहे, चला आता काय दिसते बघा इथं, विधान काय म्हटले, चला p%q विधान काय दिले बघा, p%q दिले. बरोबर आहे का, मग इथं काय म्हणताय ते बघा, चला पर्सेंटेजला आपण काय बघितलंय, हे चिन्ह दिले. बरोबर आहे का, मग हे चिन्ह आहे असे ते टाकून द्या, p आणि q मध्ये हे चिन्ह बसले. बरोबर आहे का, बघा परत काय दिसते आपल्याला इकडं, q आणि r. चला q आणि r मध्ये काय चिन्ह आहे बघा, स्टार आहे. स्टारला काय म्हटलंय बघा त्यांनी, हे बरोबर चिन्ह हे देऊन टाका. चला परत काय दिले, r@s, r आणि s मांडायचं. चला इथं ऍट द रेट आहे, ऍट द रेटला कोड कुठला आहे, हा आहे तो इथं टाकून द्या. आणि आता सॉल्व्ह करा. बघा सॉल्व्ह करताना काय करायचं, हे सॉल्व्ह करताना काय करायचं, तर आधी बरोबर चिन्ह ना ते आधी मांडायचं. बघा हे चिन्ह आधी मांडून घ्या. काय निघेल बघा इथं, q बरोबर r. बघा q बरोबर r आलं इकडे. ठीक आहे, चला परत काय म्हटलं बघा, r हा मोठा s पेक्षा. बरोबर आहे की नाही, r जर मोठा असेल आणि r आणि q जर समान असतील तर इकडे काय निघेल बघा, s असेल. बघा s पेक्षा r मोठा, s पेक्षा r मोठा आहे. आणि परत काय दिले बघा, चला हे पण झालं. आणि पुढे काय दिले बघा,
क्यू मोठा आहे पी पेक्षा. बघा क्यू मोठा आहे, क्यूच्या खाली क्यू मांडा आणि क्यू मोठा आहे कोणापेक्षा तर पी पेक्षा, आणि क्यू आणि आर काय समान आहे त्यामुळे पुढे मांडून टाका आहे असं. ठीक आहे. बघा एका साईडला मांडणी केल्याचा फायदा काय असतो बघा लक्षात घ्या. तर बघा आता पी आणि एस एका लाईन मध्ये आहेत का नाही. एस क्यू आर एका लाईन मध्ये दिसतात, पी क्यू आर एका लाईन मध्ये दिसतात. जर एस आणि पी चं तुम्हाला रिलेशन विचारलं कोण मोठं आहे कोण बारकं, डायरेक्ट आपण चूक लिहून टाकतो, चेक पण करायची गरज नसते. ठीक आहे. बघा चला आता काय दिसतंय बघा, पहिलं तुम्हाला निष्कर्ष दिले तिकडे. निष्कर्ष पहिला काय दिलाय, एस आणि क्यू. चला एस आणि क्यू मांडा आणि चला एस आणि क्यू. एस आणि क्यूच्या मध्ये पर्सेंटेज आहे, पर्सेंटेजला कुठला कोड वापरलाय आपण, हा तो आहे असा इथं मांडा. दुसरा बघा, दुसरं काय दिलंय तुम्हाला, पी क्यू. पी आणि क्यू मध्ये काय दिलंय बघा, ऍट द रेट. ऍट द रेट साठी कुठला कोड आहे, हा आहे ना, तो इथं आहे असं मांडा. आणि तिसरं काय दिलंय बघा, आर पी. आर आणि पी मध्ये काय तिथं पण ऍट द रेट आहे. ऍट द रेट मध्ये आता जो कोड बघितला आपण, तर हा इथं आहे असं कोड टाकून दे. ठीक आहे. आता चेक करा बघा, हे झाले निष्कर्ष. चला क्यू हा एस पेक्षा मोठा आहे का बघा. चला क्यू हा एस पेक्षा मोठा दिसतोय का, दिसतोय, पहिलं बरोबर येते. चला परत पी हा क्यू पेक्षा मोठा आहे का बघा. पी मोठा आहे का क्यू पेक्षा, नाही, पी हा क्यू पेक्षा लहान आहे, त्यामुळे हे काय झालं चुकलं. आणि तिसरं काय दिसतंय बघा, पी इथं काय म्हटलंय, आर हा मोठा आहे पी पेक्षा. मला सांगा आर मोठा आहे का पी पेक्षा. बघा पी पेक्षा क्यू मोठा आहे आणि क्यू आणि आर समान आहे, त्याच्यामुळे पी पेक्षा आर मोठा येते, त्यामुळे हे तिसरं पण बरोबर येते. मग उत्तर काय निघेल आपलं, 1 आणि 3. बघा फक्त 1 आणि 3 हे सत्य आहेत, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोल्ड कंपॅरिझन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, विसंगत फरशी संच निवडा. ठीक आहे. बघा आता काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये, केच्या पुढे बघा, केच्या पुढे एन किती नंबरला आहे बघा, के एल एम एन 3 नंबरला आहे, बरोबर आहे का. इकडे आपण 3 घरं पुढे गेलो की एन येते. बघा परत टी पासून डब्ल्यू कडे जावा, बघा एस टी टी यू व्ही डब्ल्यू. टीच्या परत इकडे 3 घरं गेले काय ते डब्ल्यू येते. परत बघा इथं एन पासून क्यू कडे बघा काय निघते तुम्हाला, एनच्या पुढे एन ओ पी क्यू. यांच्या परत इकडे 3 घरं गेले काय निघते, क्यू निघते. आणि आयच्या पुढे बघा इथे काय असतं, एच आय. मग इकडून इकडे एक घर गेलेले, याच्या नंतर आय. ठीक आहे. त्यामुळे विसंगत घटक कुठला निघतोय बघा, इथं ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे. बाकीचं पण हे निघते, त्यामुळे काय सगळं चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे. एक सापडलं, ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, विधाने आणि निष्कर्ष अभ्यासून याचा अर्थ निष्कर्ष निवडा. चला विधान काय दिले बघा, सर्व बी हे यल आहेत. बघा सर्वच्या सर्व बी हे काय आहेत, यल आहेत. आणि परत एकही यल टी नाही. बघा यलचा आणि बघा एकही यल काय म्हटले, टी नाही. यलचा आणि टीचा काहीही संबंध नाही. ठीक आहे बघा. आणि बघा आता निष्कर्ष काय दिलेत बघा, इथं नाही आहे, इथं आहे. ठीक आहे बघा. जर नकारार्थी निष्कर्ष असेल ना, तर एक बघा होकारार्थी निष्कर्षाला एवढी डायग्राम पुरेसे. स्टँडर्ड, ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. आणि स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष बरोबर का चूक ते काढू शकतो. फक्त नकारार्थी जर निष्कर्ष आला तर त्यावेळेस आपल्याला चेक करायला लागण्याची शक्यता असते, पण ते आपण बघू. प्रत्येक वेळेस असेल असं नाही, पण करावं, चेक करावं लागतं कधी कधी. निष्कर्ष काय दिलाय बघा, पहिला एकही बी टी नाही. बघा बीचा आणि टीचा काही संबंध नाही म्हटले त्यांनी. मला सांगा एल आणि टी ला बघा, ह्या सर्कलला ह्याच्या आतमध्ये यायला परमिशन नाही, आणि ह्या सर्कलच्या आतमध्ये कोण आहे, बी आहे. त्यामुळे साहजिकच आहे बीचा आणि टीचा कधीच संबंध येणार नाही. त्यामुळे दुसरी कुठली निष्कर्ष डायग्राम काढायची काहीच गरज नाही. त्यामुळे बघा पहिलं काय ते बरोबर आहे, एकही बी टी नाही, एकही बी टी नाही. आणि 2 नंबर काय दिले बघा, सर्व यल हे बी आहेत. बघा सर्वच्या सर्व यल बी आहेत का, नाही. यलचा काही पार्ट हा बी आहे. ठीक आहे. त्यामुळे सर्व यल बी आहेत का नाही, हे चुकतंय. मग निष्कर्ष काय निघेल बघा, फक्त निष्कर्ष एक यथार्थ आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायस चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, सोबतची प्रतिमा गडद साखरेच्या लहान घनाकारांपासून तयार केलेला मोठा घनाकार दाखवते. आता हा घनाकार कशाचा दाखवला आपल्याला, साखरेचा. मग छोटे छोटे साखरेचे ब्लॉक आणि त्याच्यापासून हा मोठा घन तयार केला. ठीक आहे. बर आता हा घन किती जाईल लक्षात घ्या बघा, 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 4चा घन किती असतो, 64. मग याचा अर्थ काय बघा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही छोटे ब्लॉक जर बघितले ना, तर ते 64 असतात. ठीक आहे. चला पुढे काय दिसतंय बघा, चला मोठ्या घनाच्या तळाच्या पृष्ठाला कर्णरेषेत मांडलेल्या ओळीतील लहान घन. बघा मोठ्या घनाच्या तळाच्या
पृष्ठाला काय म्हटले बघा, कर्णरेषेत मांडलेल्या ओळीतील लहान घन बघा. कर्णरेषेमध्ये कसे असते बघा, हा आणि हा घन जो आहे ना तो एकमेकांच्या कर्णरेषेत. कसं लक्षात घ्या. आता बघा, मी जर वरच्या साईडला जर बघितलं ना, ही साईड, तर बघा ह्याची कर्णरेषा कुठली असते बघा, ही असते. म्हणजे हा घन आणि इकडचा जो घन आहे का ना, तो हा घन आहे आणि हा घन आहे थोडक्यात. कारण की ही बाजू जर खाली मांडली आपण, तर हा एक घन आहे आणि कर्णामध्ये हा इकडचा घन असतो. ठीक आहे. बरं, काय म्हटलंय, हा मोठ्या घनाच्या तळाच्या पृष्ठाला कर्णरेषेत मांडलेल्या ओळीतील लहान घन. ठीक आहे. हा, परत मग थोडक्यात काय, ह्या ओळीतले सगळे लहान घन, म्हणजे हे 1 2 3 आणि 4, हे जे 4 दिसतात ना, तर खालच्या साईडने पण हे 4 इथे निघणार आहेत. 4 घन. बरं, ठीक आहे. पुढे काय म्हटले बघा, मोठ्या घनाच्या उजव्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या ओळीतील लहान घन. बघा, उजव्या पृष्ठ काय म्हटले बघा, मोठ्या घनाच्या उजव्या पृष्ठावर एक पृष्ठ. बघा, उजव्या पृष्ठावर एक पृष्ठ असणार म्हणजे हे झालं. ठीक आहे. बघा, उजव्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या ओळीतील लहान घन. थोडक्यात काय, ह्या ब्लॅक मधली जी अख्खी लाईन आहे आतमधली, त्याच्यातले सगळे लहान घन. परत मोठ्या घनाच्या समोरच्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या ओळीतील लहान घन. बघा, समोरच्या पृष्ठावर एक पृष्ठ दिसतोय हा, ह्याच्या ओळी, ह्याची आतली जी अख्खी ओळ आहे त्या ओळीतील अख्खे सगळे लहान घन. आणि परत मोठ्या घनाच्या वरच्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या स्तंभातील लहान घन. हे सर्व गडद आहेत. म्हणजे बघा, आता वरचा जो पृष्ठ आहे ह्याच्यातला एक पृष्ठ हा दिसतोय बघा, ह्याची अख्खी लाईन, हे सगळे काय तर गडद घन आहेत, सर्व गडद आहेत. याचा अर्थ काय बघा, ह्याच्यामधल्या कर्णरेषेमध्ये सगळे, मग खालचे की बघ काय झाले, ह्याच्यातले सगळे 4 झाले. बघा, ह्या लाईन मधले अख्खेचे अख्खे सरळ जर मोजले आपण तर ते झाले. ह्या लाईन मधले अख्खे वाढवेल आणि ही अख्खी उभी लाईन सगळी काय तर काळे घन आहेत. थोडक्यात काय तर गडद घन आहेत. मग काय म्हटले बघा, तर मोठ्या घनाच्या लहान पांढऱ्या घनांची संख्या निवडा. बरं, आता मग आपल्याला काय करावं लागेल, मोठे एकूण घन किती आहेत बघा, 64 आहेत. त्यातले काळे घन किती आहेत ते बाजूला काढावं लागते आपल्याला. काळे घन किती निघतील बघा. आता बघा, इथून बघा, हे जर आपण 1 नंबर पकडलं आणि हा 1 नंबर येतो बघा, इथून जर कर्णरेषा खालच्या साईडने बघितली आपण, तर वरच्या साईडला बघा, हे थोडक्यात 1 2 3 4 म्हणजे कर्णरेषेमध्ये 4 घन असतात. मग हे इथून इथपर्यंत 4 घन काय होतात, गडद असतात. ठीक आहे. बघा, आता ही जर लाईन पकडली आपण, ही बघा, बघा, ही लाईन जर पकडली आपण, तर बघा, इथं 4 निघाले. ठीक आहे. बघा, ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तुम्ही, ही अख्खी लाईन जर पकडली ना तुम्ही, बघा ह्या लाईन मध्ये कुठं तुम्हाला काळं दिसते का, इकडे 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 नाही. ह्या लाईन मधले अख्खे किती झाले, इकडं हे झाले 4. परत बघा, ही लाईन पकडा, ह्या लाईनला कोड काय दिसते का नाही. मग ही लाईन आतनं जर अख्खी पकडली तुम्ही, ह्याच्यात पण किती असतात, 4 असतात. बरं, आता तुम्ही लगेच ह्या लाईन मध्ये 4 पकडायचे नाही, लक्षात घ्या का, कारण की बघा, हा जो ब्लॅक घन आहे ना, हा आणि बघा ही ब्लॅक, हे बघा एका लाईन मध्ये दिसतात, बरोबर आहे का. म्हणजे कसं, ह्याचा आतला 2 नंबरचा घन आणि वरून आतला त्याचा 2 नंबरचा घन, हे काय असतात, एकच लाईन आहे. लक्षात येते का. म्हणजे बघा, इथं जर तुम्ही 4 पकडले ना, तर वरून जाताना 4 आहेत, पण एक घन तुम्ही इथं मोजलाय, त्यामुळे इथं मोजताना तुम्हाला 3च घन मोजावे लागतील. ह्याच्यातले किती निघतील बघा, 3 घन निघतील. म्हणजे किती झाले, 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 3 15 घन झाले. 15 काय झाले, काळे झाले. 64 मधनं 15 गेले, खाली किती राहते बघा, तर 49. ठीक आहे. पांढरे घन किती आहेत, तर 49 आहेत. म्हणजेच की झाला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये, 7 वर्षांच्या शफीने त्याच्या डाव्या हाताच्या बोटांवर संख्या मोजायला सुरुवात केली. अंगठ्यावर 1, तर्जनीवर 2. बघा, अंगठ्यावर 1, तर्जनीवर 2, मध्यमेवर 3, अनामिकेवर 4 आणि करंगळीवर 5. ठीक आहे. बघा, 5 मोजून त्याने उलट दिशेला अनामिकेवर 6, म्हणजे बघा 1 2 3 4 5. आता अनामिकेवर 6, मध्यमेवर 7, तर्जनीवर 8 आणि परत अंगठ्यावर 9 याप्रमाणे. व पुन्हा तर्जनीवर 10, मध्यमेवर 11, परत अनामिकेवर काय इकडे येईल 12 आणि परत करंगळीवर 13. याप्रमाणे काय केले बघा, याप्रमाणे मोजणी केली. या विशिष्ट पद्धतीने मागे पुढे जात अनामिकेवर 20 येईपर्यंत मोजले. जर तो अशीच मोजणी करत राहिला तर 2015 साठी मोजले जाणारे बोट निवडा. आता काय 2015 मोजत बसायची गरज नाही. लक्षात घ्या कसं असतं, लक्षात घ्या. बघा, लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 8 आले का. परत बघा, ह्या बोटावर जर 8 आलेला असेल बघा, परत 9 10 11 12 13 14 15 16. ठीक आहे. बघा, परत 17 बोट कुठं जाते, अंगठ्यावर होते बघा. 17 18 19 20 21 22 23 24. म्हणजे 8, इथं 8 8 2 16 8 3 24 ला एंड होते आणि परत पुढची संख्या आहे ना ती अंगठ्यापासून चालू होते. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 झाले. आता इथे परत 16 येते बघा बोट. 8 9 10 11 12 13 14 15 16.
परत 17 इकडे जाते. मग थोडक्यात काय करायचं आपण 2015 जे आहे पहा 2015ला तात्पुरतं 8 ने भाग घालवा. 8 ने भाग घालवला तर कुठलं बघा काय येते बघा इकडं 8 1 8 चला 8 2 16 16 आणि 4 20 4 वर 1 1 8 5 40 एक राहिला 8 1 8 आणि बाकी राहिली 7 बरोबर आहे का बाकी किती राहिली 7 बघा मग आता 251 वेळा मोजलं तर आपलं इथं बोट आलेले आता परत बघा 251 थोडक्यात काय असे 251 राऊंड झाले लक्षात घ्या 251 राऊंड झाले बाकी राहिली परत 7 आता परत जे नंबर येईल तो कुठे येईल ते येईल बघा म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 बरोबर मध्यमेवर एंड होते म्हणजे काय ते ऑप्शन नंबर पहिला ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा सिटिंग अरेंजमेंट वरचा प्रश्न आहे काय दिले बघा ए बी सी डी ई एफ आणि जी या व्यक्ती गट कार्यासाठी वर्तुळाकार टेबलाभोवती परस्परांसमोर बसल्या आहेत सी व डी या दोन्ही ईच्या शेजारी आहेत बरं आता किती जण आहेत बघा एकूण 1 2 3 4 5 6 7 आणि गट कार्यासाठी बसले आहेत ठीक आहे त्यामुळे त्यांचा चेहरा कुठं असणार आहे सेंटरला असणार आहे आणि 7 व्यक्ती आहेत बघा जर समसंख्येमध्ये संख्या असत्या तर त्या बरोबर एकमेकांच्या समोर बसल्या असत्या म्हणजे अशा पण एकमेकांसमोर बसतात पण कसं बरोबर समजा जर 4 असते तर काय म्हटलं असतं आपण बघा ही 1 2 3 आणि 4 बरोबर 3च्या समोर 4 1च्या समोर 2 6 असत्या तर काय ते बघा इकडे 4 इकडे 5 निघेल इकडे 6 निघेल बरोबर 5 च्या अपोजिटला 6 पण जर विषम संख्येमध्ये असतात ना तर ते कशा म्हणावं लागतात बघा आपल्या इथं 7 आहेत ना बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 विषय संपला ठीक आहे चला पुढे काय दिसतंय बघा आता ह्याच्यामध्ये बघा सी व डी या दोन्ही ईच्या शेजारी आहेत बघा सी आणि डी काय म्हटलंय ईच्या शेजारी आहेत ईची जागा फिक्स करा बघा ईची जागा आपण काय केली इथं फिक्स केली आणि काय म्हटले सी व डी या दोन्ही ईच्या शेजारी आहेत बरं बा आपण ईच्या उजव्या साईडला कोण सी आहे का डी आहे ते कन्फर्म माहित नाही म्हणजे सी इथं पण येऊ शकतो बघा सी इकडे आला तर डी इकडे असेल आणि सी इकडे आला तर डी इकडे असेल ठीक आहे कन्फर्म माहित नाही पण 100% ह्या दोन जागा सीडीने घेतल्यात पण सी या साईडला आहे का डी या साईडला आहे कन्फर्म माहित नाही आपल्याला ठीक आहे पुढे काय दिले बा ए ही एफ च्या डावीकडे लागून आहे बघा ए कुठं आहे बघा ए कुठं आहे तर एफ च्या डावीकडे लागून आहे एफ च्या डावीकडे लागून आहे ठीक आहे चला परत पुढे काय दिसतंय बघा जी ही ईच्या उजवीकडून दुसरी आहे जी ही ईच्या उजवीकडून बघा ई कुठे इथं आणि ईच्या उजवीकडून दुसरी कोण आहे तर जी आहे बघा 1 आणि 2 इथं कोण झाली जी झाली जीची पण जागा फिक्स झाली ठीक आहे चला पुढे काय दिसतंय बघा बीच्या स्थानासंबंधाने इथं काय म्हटलंय बघा खात्रीने सत्य नसलेले विधान निवडा बघा खायचा अर्थ काय असतो खात्रीने म्हणजेच बघा आता काही विधान बघा 100% बरोबर असतील काही विधान शक्यतामध्ये बरोबर असतात बरोबर आहे का खात्रीने सत्य नसले म्हणजे काय कुठल्याही प्रकारे म्हणजे शक्यतामध्ये पण ते बरोबर येणार नाही त्याला काय म्हणतो आपण खात्रीने सत्य नसले विधान ठीक आहे बघा आता आपल्याला काय करायचं बघा राहिले कोण आता एफ ए आणि राहिला कोण बी बरोबर आहे का नाही मला सांगा आता डावी बाजू कशी असते बघा इथं जीच्या डाव्या बाजूला डी असेल किंवा सी असेल किंवा ह्याच्या डाव्या बाजूला ई इकडे डाव्या बाजूला सी किंवा डी म्हणजे डाव्या बाजू अशी अशी चालते बरोबर आहे का पण बघा आता एफच्या डाव्या बाजूला ए दिलाय त्यांनी बरोबर आहे का समजा मी इथं एफ मांडला तर इथं त्याच्या डाव्या बाजूला काय असेल ए असेल राहिला बी इथं असेल बरोबर आहे का ही एक शक्यता आहे दुसरी शक्यता काय असेल बघा मी एफ इथं पण मांडू शकतो आणि एफच्या डाव्या बाजूला ए इथं येईल आणि बी इथं येईल ही पण एक शक्यता असू शकते दोन शक्यता निघतात बरोबर आहे का तिघांसाठी बरं आपल्याला काय म्हटले बीच्या स्थानासंबंधाने खात्रीने सत्य नसले विधान निवडायचं बीचं स्थान आपल्याला शोधायचे ठीक आहे चला पहिलं काय दिले बघा त्यांनी जर ए हा जीच्या बाजूला बसलेली असेल तरच फक्त बी ही एफच्या शेजारी असेल बघा ए हा काय म्हटले बघा ए हा जीच्या बाजूला बघा जीच्या डाव्या बाजूला जीच्या बाजूला ए हा जर असेल तर काय म्हटलंय बघा फक्त बी ही एफच्या शेजारी असेल त्याच वेळेस बघा बी ही एफच्या शेजारी असेल बरोबर आहे म्हणजे बघा थोडक्यात काही कंडिशन फॉलो होते मग जर ए हा जीच्या बाजूला आला त्याच वेळेस बी हा एफच्या शेजारी होतो बरोबर आहे नाहीतर मग काय होतं बघा ए जर इकडे असेल तर बी कुठं असतोय मग बी हा एफच्या बाजूला येतोय का नाही बी हा जी आणि एच्या मध्ये येतोय त्यामुळे पहिलं काय ते बरोबर आहे कारण इथे जर म्हटलेले पहिलं काय झालं बरोबर जर ए हा जीच्या बाजूला असेल तरच काय म्हटले बघा फक्त बी ही एफच्या शेजारी असेल त्याच वेळेस फक्त बी ही एफ शेजारी असेल बरोबर आहे चला दुसरं काय दिले बघा बी ही एक तर डी आणि एफ बघा काय म्हटले बी ही काय म्हटले एक तर डी आणि एफ ची किंवा सी आणि एफ च्या शेजारी असेल बघा बी ही काय म्हटले बी ही एक तर सी आणि एफ बघा म्हणजे थोडक्यात ही लाईन पकडली बी ही एक तर सी आणि एफ किंवा डी आणि एफ च्या
शेजारी असेल, बरोबर आहे का? बघा बी ही सी आणि एफच्या किंवा डी आणि एफच्या शेजारी असेल. पण लक्षात घ्या, बी जर इकडे असेल ना तर ती मग बी जर इथं असेल ना तर ती एफ आणि सी किंवा एफ आणि डी च्या मध्ये येत नाही. पण इथं काय म्हटलंय बघा, खात्रीने सत्य नसलेले. हे विधान आपण खात्रीने सत्य नाही म्हणू शकतो का? नाही, कारण की हे विधान बरोबर पण येऊ शकते आणि चुकीचं पण येऊ शकतं. का एका शक्यतेमध्ये बसते, एका शक्यतेमध्ये बसत नाही. बरोबर आहे का? बघा चला परत बरं पुढे काय दिले बघा आता, एफ ही ईच्या डावीकडे तिसरी असेल. बघा एफ ही ईच्या डावीकडे तिसरी असेल तरच बी चे स्थान निश्चित होईल. बघा एफ ही ईच्या डावीकडे तिसरी असेल तर, पहा एफ ही काय म्हटले, बीच्या डावीकडे, सॉरी एफ ही ईच्या डावीकडे, ईच्या डावीकडे 1 2 3. एफ ही व्यक्ती बघा ईच्या डावीकडे 1 2 आणि 3. एफ ही व्यक्ती ईच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी असेल तर बी चे स्थान निश्चित होते का? तर होते. बी कुठे येतो? इथे येतो. म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि चौथं काय म्हटले बघा, सी व डी यांची नेमकी स्थाने दिलेली नसल्यामुळे बी चे स्थान निश्चित करता येत नाही. बघा बघा सी आणि डी हे दोघ जणी ह्याच जागेला फिक्स आहेत, बरोबर आहे. चला मी म्हणतो सी आणि डी जागा आपण फिक्स केली, सी इकडे पकडला, डी इकडे पकडला, तरी सुद्धा आपण त्याचे स्थान निश्चित करू शकत नाही. का? कारण की बी हा इथे येतोय का बी हा इथे येतोय ते फिक्स आपण सांगू शकत नाही. त्यामुळे 100% चुकीचं विधान कुठले बघा इथे, ऑप्शन नंबर 4. म्हणजे आपलं उत्तर किती द्यायला पाहिजे? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता असे मोठे प्रश्न सुरू काय करायचं, प्रश्न आधी वाचून घ्यायचा. कुठला हा प्रश्न, प्रश्न नेमका कशावरचा आहे? विधान युक्तिवाद आहे, विधान गृहीतक आहे, विधान निष्कर्ष आहे, नेमकं काय आहे का? पॅरेग्राफ परिच्छेद दिलाय आणि तुम्हाला त्याच्यावरती निष्कर्ष जे काय ते आधी बघून घ्यायचं. काय दिले बघा, हा युक्तिवादाचा आधार असलेले गृहीतक निवडा. आता बघा गृहीतकाचा अर्थ काय असतो? ग्राह्य धरणे. ग्राह्य धरणे म्हणजेच काय? पूर्वधारणा. म्हणजेच हे जे काय मी आर्ग्युमेंट केलेले, हे आर्ग्युमेंट देताना त्याच्या आधी माझ्या डोक्यामध्ये कुठली पूर्वधारणा आली होती किंवा मी काय ग्राह्य धरलं हे आर्ग्युमेंट केले, हे आपल्याला ह्याच्यातनं शोधायचं असतं. ठीक आहे बघा. चला काय दिसतंय बघा, कॉफीच्या बिया कॅफेन रहित प्रक्रिया बऱ्यापैकी सुटसुटीत आहे आणि ती फारशी महागडी नसूनही सामान्य कॉफीच्या मानाने कॅफेन रहित कॉफी खूपच महाग असते. ठीक आहे बघा. म्हणजे कॉफीचे दोन प्रकार कुठले? कॅफेन वाली कॉफी आणि कॅफेन रहित कॉफी. बरोबर आहे का? पण त्यांचं म्हणणं काय की बाबा, कॅफेन रहित कॉफी जी काय प्रक्रिया आहे ना ती काय महागडी नाही. बरोबर आहे का? बघा ग्राहकांना कॅफेन रहित कॉफी पुरवण्याचा मोठ्या किमतीचा हिशोब त्याच्या उत्पादकांना देता येत नाही. म्हणजे काही ग्राहक काय म्हणतात बघा, की बाबा ही कॉफी आमची कॅफेन रहित आहे, पण कॅफेन रहित जरी कॉफी असेल तर ती काय जास्त महागडी नाही, तरी पण ते जास्त महाग का विकली जाते? ठीक आहे बघा. हा चला आता ह्या गोष्टीचा हे आपण मत मांडलेलं आहे. मग ह्याच्या पाठीमागची पूर्वधारणा काय कुठली होती आपली बघा. आणि चला काय दिले बघा, उत्पादनाच्या किमतीतील फरकाचा हिशोब उत्पादन प्रक्रियेच्या किमतीतील फरकाने नाही तर साधारणतः मागणी व पुरवठा यासारख्या घटकांच्या मदतीने देता येतो. बरं पुढे काय दिले बघा, कॅफीन रहित कॉफीची प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिक संस्थात जवळपास स्पर्धा नाही. ग्राहक साधारण कॉफीपेक्षा कॅफीन रहित कॉफीसाठी जादा किंमत द्यायला स्वकुशीने तयार असतात. यावर फुटकळ कॉफी विक्रेत्यांचा विश्वास नाही. आणि 4 नंबर बघा, प्रक्रिया करण्यापूर्वी कॅफेन रहित कॉफी उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बिया साधारण कॉफी उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बियांपेक्षा फारशा महाग नसतात. बघा थोडक्यात 2 प्रकारचे कॉफी आहेत, एक कॅफेन रहित आहे आणि एक कॅफेन असणारी आणि कॅफेन नसणारी कॉफी. ठीक आहे बघा. मग त्यांचं म्हणणं काय बाबा, की प्रक्रिया करण्यापूर्वी जी काय कॅफेन रहित कॉफी उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बिया साधारण कॉफी उत्पादनासाठी वापरलेल्या जाणाऱ्या बियांपेक्षा फारशा महाग नसतात. दोन्हीमध्ये काही जास्त फरक नाही किमतीमध्ये, तरी पण तुम्ही महागडी कॉफी का विकता? हे डोक्यात ठेवून मी हे गृहीत केलेले, सॉरी हे डोक्यात ग्राह्य धरून मी हे स्टेटमेंट केलेले, त्याच्या लक्षामध्ये. त्याच्यामुळे काय ते बघा ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला आता खरे खोटेवरचा प्रश्न आहे बघा. खरे खोटेवरती काय दिले बघा, धनु, फणी, गणू आणि टिनू क्रिकेट खेळत होते. त्यांच्यापैकी एकाने चुकून खिडकीवर चेंडू फेकला आणि त्यामुळे काच फुटली. हे कोणी केले हे त्या सर्वांना माहित आहे आणि प्रत्येकाने त्या संबंधाने प्रतिपादन केले. जर त्यांच्यापैकी फक्त एक जण सत्य प्रतिपादन करत असेल तर चूक करणारी व्यक्ती निवडा. बरं आता एक जण सत्य प्रतिपादन करते याचा अर्थ काय, ह्या आता 4 जण आहेत आणि प्रत्येकाने 2-2 स्टेटमेंट दिलेत. बरोबर आहे का? आणि ह्याच्यामधलं बघा एक जण 100% खरा बोलतो, म्हणजे त्याचे काय दोन्ही वाक्य खरे आहेत. पण आता उरलेले जे खोटं बोलतात त्यांचं कसं लक्षात घ्या, ह्या उरलेले जे काय 3 जण असतील त्याच्यामध्ये तिघांची दोन्ही वाक्य खोटे असतील किंवा एखादं वाक्य खोटं असेल. कारण की बघा आपण 2 वाक्यांमधले एक जरी वाक्य खोटं बोलतो याचा अर्थ आपण खोटं बोलतो याचा अर्थ असाला. बरोबर आहे का? त्याच्यामुळे बघा
जर एक जण सत्य प्रतिपादन करतो याचा अर्थ काय, फक्त एकाची दोन्ही वाक्य बरोबर पकडायची, बाकीच्या तिघांमध्ये दोन्ही वाक्य चुकीचे असतील किंवा एखादं वाक्य चुकीचं असेल एवढं मात्र कन्फर्म आहे. ठीक आहे बघा, चला आता सुरुवात कुठनं करायची बघा. तर एक व्यक्ती 100% खरं बोलतो असं पकडायचं आपण. कुठला, समजा मी म्हणतो धनु खरं बोलतो, इथून सुरुवात करा. धनुची दोन्ही वाक्य खरी आहेत. ठीक आहे बघा. आणि बघा ह्याच्यावरनं ह्याच्यामध्ये खालच्या तिघांमध्ये प्रत्येकाचं कमीत कमी एक तरी वाक्य चुकीचं आलं पाहिजे. चला आता काय दिसतंय बघा, मी चूक केली माहिती आपल्याला काय विचारलं, काच कुणी फोडली. तर विचारल्यानंतर प्रत्येकाने काय स्टेटमेंट दिले बघा. धनु काय म्हणतोय, मी चूक केली नाही. चला आपण हे बरोबर पकडलं. आणि गणूनेही ती फोडली नाही, हे आपण बरोबर पकडलं. आता जाताना लगेच फणीकडे नाही जायचं, तिथं गणूचा उल्लेख केला ना, गणूकडे चला. गणू काय म्हणतोय बघा, गणू काय म्हणतोय, मी चूक केली नाही, हे वाक्य बरोबर येते. का, गणूनेही ती फोडली नाही हे बरोबर आहे. त्यामुळे मी गणू काय म्हणतोय, मी चूक केली नाही, ते बरोबर आहे. ठीक आहे बघा. चला आता आपल्याला काय करावं लागेल, फक्त एक जण खरं बोलतोय त्यामुळे ह्याची दोन्ही वाक्य खरं पकडून जमणार नाहीत. मग गणूचं हे वाक्य आपल्याला चूक पकडावं लागेल. कुठलं काय, आणि फणीनेही ती फोडली नाही हे चूक पकडावं लागेल. ठीक आहे. आणि फणीनेही जर ती फोडली नाही आणि हे जर चूक असेल तर फोडली कोणी, मग फणीने. फणीने फोडली. ठीक आहे. चला आता फणीकडे या. फणी कुठे बघा, इथे फणी काय म्हणते बघा, मी चूक केली नाही. मग हे काय येणार आहे बघा, चुकतंय. का, कारण की चूक कोणी केली, फणीनेच केलेली. आणि बघा आता पुढे काय म्हटलंय बघा, आणि धनुनेही ती फोडली नाही. बरोबर आहे, हे वाक्य बरोबर येणार. धनुने फोडले नाही का, कारण फोडली कोणी, फणीने फोडली. बरोबर आहे का. आता बघा फोडली कोणी, फणीने, हे तर फिक्स झाले. आता बघा खाली काय, टिनू काय म्हणते बघा, मी चूक केली नाही. बरोबर येते. का, चूक कोणी केली, फणीने केलेलं आहे. आणि धनुनेही ती फोडली नाही, हे पण बरोबर येते. का, फोडली कोणी, फणीने. मग मला सांगा, तिथं धनुची दोन्ही वाक्य बरोबर आणि टिनूची पण दोन्ही वाक्य बरोबर येतात. आपल्याला फक्त एकच जणाची दोन्ही वाक्य बरोबर आली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला धनुला बरोबर पकडून जमणार नाही. ठीक आहे बघा. चला धनुला बरोबर नाही. आता फणीला तो बरोबर पकडू आपण. फणी बरोबर पकडली आपण. चला फणीची दोन्ही वाक्य बरोबर पकडली आपण. ठीक आहे. चला काय म्हटले बघा, फणी म्हणते मी चूक केली नाही आणि धनुने ती फोडली नाही. ही दोन्ही वाक्य बरोबर पकडली आपण. आता धनुकडे चला. धनु काय म्हणते बघा, मी चूक केली नाही. आणि आताच आपण धनुने ती फोडली नाही बरोबर पकडल्यामुळं धनु म्हणतोय मी चूक केली नाही, हे बरोबर पकडावं लागेल. धनुचं पुढचं वाक्य बघा. आता आपण फणी दोन्ही वाक्य बरोबर पकडल्यात, धनुचं एक वाक्य तरी आपल्याला चूक पकडावं लागेल. बघा आता हे वाक्य चुकीचं पकडावं लागेल. काय, आणि गणूनेही ती फोडली नाही. बघा गणूनेही ती फोडली नाही, आणि हे जर चुकीचं असेल तर फोडली कोणी, गणूनेच. ह्याच्यावरनं गणू निघतोय बघा, गणूने काच फोडली. ठीक आहे बघा. चला आता गणू काय म्हणतोय बघा, मी चूक केली नाही. हे काय, ते चूक येते. का, कारण की चूक गणूनेच केलेली. आणि परत फणीनेही ती फोडली नाही, हे काय, ते बरोबर येते. का, कारण फोडली कोणी, गणूने. आता चला खाली काय ते बघा. हा टिनू काय म्हणतोय बघा, मी चूक केली नाही. बरोबर आहे. अरे चूक कोणी केलेली आहे, गणूने. आणि परत काय, आणि धनुने ती फोडली नाही, हे पण बरोबर येते. का, फोडली कोणी, गणूने. याचा अर्थ काय बघा, ह्याची दोन वाक्य बरोबर, त्याची दोन वाक्य बरोबर. याचा अर्थ आपल्याला फणीची दोन्ही वाक्य बरोबर पकडून जमणार नाही. आता खाली गणूकडे या. चला ठीक आहे. आता इथे गणूकडे आलो आपण. गणूची दोन्ही वाक्य आपण बरोबर पकडली. चला आता काय म्हटलंय बघा इथं, गणू म्हणतोय मी चूक केली नाही आणि फणीने ती फोडली नाही. ठीक आहे. आता फणीकडे चला. फणी काय म्हणते, मी चूक केली नाही, हे बरोबर पकडलं आपण. ठीक आहे. कारण की फणीने ती फोडली नाही, हे बरोबर आहे. त्यामुळे फणी म्हणते मी चूक केली नाही, बरोबर आहे. आणि धनुनेही ती फोडली नाही, हे वाक्य आपल्याला चूक पकडावं लागेल. बघा कारण का, एकच जण खरं बोलतोय त्याच्यामुळे ह्याची दोन्ही वाक्य बरोबर पकडली आपण. बघा मग धनुनेही ती फोडली नाही, हे जर चुकीचं असेल तर फोडली कुणी, धनुने. ठीक आहे बघा. चला आता धनुकडे चला. धनु काय म्हणतोय, मी चूक केली नाही. हे वाक्य चूक येणार आहे. का, कारण चूक धनुनेच केलेली आहे स्वतः. आणि गणूनेही ती फोडली नाही, हे वाक्य बरोबर आहे. का, अरे ती धनुने फोडलेली. चला टिनू काय म्हणतोय, मी चूक केली नाही, हे वाक्य बरोबर आहे. का, कारण की फोडले कोणी, धनुने फोडलेले. आणि धनुनेही ती फोडली नाही, हे वाक्य चुकीचे येते. का, कारण की फोडली कोणी, धनुने. बघा इथे काय म्हटलंय, धनुनेही ती फोडली नाही, आणि हे चुकीचे. का, कारण फोडली कोणी, धनुनेच. बर बघा एकाची दोन्ही वाक्य बरोबर आली, कोणाची, गणूची. आणि बघा एक बरोबर एक चूक, एक बरोबर एक चूक, एक बरोबर एक चूक आलं. ठीक आहे. बर प्रश्न कुठे विचारलाय बघा, तर जर त्यांच्यापैकी फक्त एक जण सत्य प्रतिपादन करत असेल तर चूक करणारी व्यक्ती निवडा. चूक करणारी व्यक्ती कोण आहे, तर धनु आहे. ते धनुने फोडलेले आहे. उत्तर काय निघालं आपलं, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15वा आणि दिनेश डावीकडून 18वा आहे. बघा मोहन मोहन हा उजवीकडून 15वा आहे.
मग याचा अर्थ मला सांगा, उजवीकडून जर मोहन 15वा असेल तर मोहनच्या उजव्या साईडला किती असतील बघा, 14 जण असतील. आणि पुढे काय दिले बघा, आणि दिनेश हा डावीकडनं 18 आहे. बघा इथं दिनेश हा काय म्हटले, डावीकडनं 18वा, म्हणजे दिनेशच्या डावीकडे 17 जण असतील. 17 आणि 1 18, 14 आणि 1 15. ठीक आहे. चला पुढे काय दिले बघा, जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडून 20वा ठरतो. बघा जागा ज्यावेळेस बदलतात त्यावेळेस काय होतंय, दिनेश इथे येतोय आणि इथे कोण जातोय, मोहन जातोय. इकडे 14ला 14 लिहून टाका, इकडे 17ला 17 लिहून टाका. पण काय म्हटले, जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडनं 20वा ठरतो. मोहन किती ठरला, उजवीकडनं 20वा. बघा 14 आणि 1 15, 15 आणि 1 16 मध्ये झाले 4. बघा 14 आणि 1 15, 15 आणि 4 19, 19 आणि 21. बरोबर मोहन उजवीकडनं कितवा झाला, 20वा झाला. मग बरोबर मधला गॅप किती तो कळून गेला आपल्याला, 4 जण आहेत. आणि काय बघा, तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणते बघा, दिनेशचा डावीकडनं कितवा क्रमांक आहे बघा, दिनेशचा 17, 17 आणि 1 18, 18 आणि 4 22, 22 आणि 1 23. मग दिनेश कितवा आहे तर 23वा आहे. ऑप्शन नंबर 3, 23वे स्थान आहे डावीकडनं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बर, आता डेटा सफिशियन्सीचा वरचा प्रश्न तो पण कशावरती विचारलाय बघा, तर रँकिंग वरतीच विचारलाय बघा. काय दिले बघा, दिलेल्या प्रश्न अभ्यासा आणि उत्तर मिळवण्यासाठीच्या माहितीचे वर्णन करणारा सर्वात उचित पर्याय निवडा. बघा आता डेटा सफिशियन्सी मध्ये काय असतं लक्षात घ्या, तर जी आपल्याला माहिती दिलेली आहे ए आणि बी, ह्याच्यातल्या कुठल्या वाक्यावरून आपलं उत्तर निघून जातं ते बघायचं असतं आपल्याला. ठीक आहे. काय दिले बघा वरती वाचा, वजनाच्या उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर SUAD व बी यातील सर्वात वरून तिसऱ्या स्थानी येणारा धातूचा तुकडा निवडा. म्हणजे थोडक्यात काय, 1 2 3 4 5 जण आहेत, 5 मधला 3 नंबरचा व्यक्ती कोण आहे ते आपल्याला शोधायचे, मधला व्यक्ती. ठीक आहे. तर आता काय म्हटलंय बघा इथं, ए हा एस व बी पेक्षा वजनाचा आहे. बघा ए हा काय म्हटले, ए हा एस पेक्षा पण मोठा आहे आणि ए हा बी पेक्षा पण मोठा आहे. ठीक आहे. ए हा एस व बी पेक्षा वजनाचा आहे आणि यू पेक्षा कमी वजनाचा आहे. बघा ए काय म्हटलं, यू पेक्षा कमी वजनाचा आहे. ए हा यू पेक्षा कमी वजनाचा आहे. आणि काय म्हटले बघा, वजनाचा आहे जो सर्वात वजनदार आहे नाही. बघा आता या ठिकाणी मुलं फासतात कुठे बघा, जोला. जो म्हणजे कोण बघा, इथं बघा ए हा एस व बी पेक्षा वजनाचा आहे आणि यू पेक्षा कमी वजनाचा आहे. ए ची माहिती दिली आपण, एस बी बरोबर आणि यू बरोबर. जो म्हणजे कोण असतो, इथं यू असतो. जो म्हणजेच काय, यू पेक्षा कमी वजनाचा आहे इथं, आणि जो म्हणजेच कोण, यू सर्वात वजनदार नाही, म्हणजे यू हा सर्वात वजनदार नाही, याचा अर्थ काय, यू पेक्षा पण पुढे कोणतरी आहे. राहिला कोण आहे बघा याच्यामध्ये, ए बी एस यू गेला, राहिला कोण, फक्त डी. इथं डी मांडा, डी. ठीक आहे. बरं आता मला सांगा ह्याच्यामध्ये बघा एस आणि बी मध्ये कोण मोठा ते आपल्याला माहित नाही, पण आपल्याला विचारला प्रश्न कुठे विचारला त्यांनी, तर तिसऱ्या स्थानी येणारा धातूचा तुकडा निवडा. आता मला सांगा बघा, एच्या पुढे यू आहे, डी आहे आणि एच्या पाठीमागे एस आहे, एच्या पाठीमागे बी आहे. याचा अर्थ मध्यस्थानी कोण असणार आहे, ए असणार आहे. मग याचा अर्थ सेपरेट ए वरनं आपलं उत्तर निघून जाते. ठीक आहे. आता सेपरेट बी बघा, बी काय म्हणतोय बघा इथं, बी काय म्हणतोय, तर बी फक्त एस पेक्षा वजनदार आहे. काय, बी फक्त एस पेक्षा वजनदार आहे. मला सांगा या एवढ्या वाक्यावरनं बाकीचा उल्लेख आहे का एस यू डी चा? काय नाही. मग सेपरेट बी वरनं आपण उत्तर काढू शकत नाही, सेपरेट. हा बरं, आता लक्षात घ्या, जर ए वरनं उत्तर निघालं तर दोन्ही विधान एकत्र करायची गरज आहे का नाही, कमीत कमी विधानावरून आपलं उत्तर काढायचं असतं. जर सेपरेट ए वरून उदाहरण निघते ना, तर बाकीचे ऍडिशन करत बसायची गरज नसते. मग इथं काय निघते बघा, ए व बी दोन्ही, हा तर फक्त माहिती ए पुरेशी आहे परंतु माहिती बी आवश्यक नाही, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 येते बघा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर, आता काय दिलंय बघा, जर ARECA या शब्दातील वर्णाक्षरांच्या सर्व शब्द रचना करून त्यांची शब्दकोशानुसार मांडणी केली तर येणारा 49वा शब्द निवडा. ठीक आहे. बघा आता लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा बघा या ARECA पासून हे 5 अल्फाबेट आहेत, ह्याच्यापासून किती शब्द तयार करू शकतो ते आधी बघावं लागेल आपल्याला. बघा लक्षात घ्या, एकूण 5 अल्फाबेट आहेत, त्यामुळे 5 फॅक्टोरियल निघेल इथं. आणि रिपीट काय झालंय बघा, रिपीट हा ए 2 वेळा झाला, त्यामुळे डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल येईल. मग काय निघते बघा इथं, 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल कॅन्सल, किती येते बघा, 5 चोक 20, 20 त्रिक 60, म्हणजे एकूण 60 शब्द तयार होतात. ठीक आहे. बघा 60 शब्द तयार होतात. आणि ह्याच्यामध्ये शब्द अल्फाबेट किती आहेत बघा,
ए आर बघा 1 2 3 4 5 ठीक आहे. मग 60 पासून बघा 60 भागिले 5 केले, 60 भागिले 5 केले काय निघते बघा 12 निघते. याचा अर्थ काय आहे बघा, आता हे काय म्हटलं तुम्हाला शब्दकोशानुसार म्हणजेच काय असतं लक्षात घ्या. आता बघा ह्याच्यामध्ये पहिलं अक्षर काय होईल बघा लक्षात ए, बघा पहिलं अक्षर काय निघेल ए ए ए, नंतर अल्फाबेट मध्ये काय शब्द येतोय सी येतोय, नंतर काय येतोय ई येतोय, नंतर आर येतोय. ठीक आहे, याप्रमाणे बघा. आता दुसरं काय निघेल बघा, इथं ए निघेल, इथं ए निघेल. आता सीच्या नंतरचं वाक्य कुठले ई आहे ते ई इथं घ्या, आणि सी आर मध्ये लहान आधीचं वाक्य कुठले सी आहे आणि नंतर आर आहे. म्हणजे या प्रकारे आपल्याला शब्द मांडायचे असतात. ठीक आहे, असे आपण किती शब्द तयार करू शकतो, 60 शब्द तयार करू शकतो. ज्याच्यामध्ये बघा प्रत्येक बघा मग ए पासून सुरुवात होणार आहे किती, बी पासून बघा ह्याच्यामध्ये ए 2 वेळा असल्यामुळे ह्या ए पासून 24 शब्द तयार होतात. म्हणजे सुरुवातीला ज्याच्या ए आहे असे, आणि बघा थोडक्यात काय आहे बघा इथं ए ए सी ई आणि काय आर आहे सी आर, बरोबर आहे का. ह्याच्यापासून 12 शब्द, थोडक्यात काय इथं 12 इथं 12 इथं 12 आणि इथं 12, म्हणजे सुरुवातीला ए असणारे 24 शब्द असतील. बाकीचे परत सी ई आर पासून सुरुवातीला सी असेल, सुरुवातीला ई असेल, सुरुवातीला आर असेल, याच्यापासून 12 शब्द तयार होतात. ठीक आहे बघा. आता आपल्याला 49वा शब्द म्हटले. आता लक्षात घ्या, मला ह्याच्यामध्ये सांगा बघा ए ए ए परत काय सी ई आणि आर, ह्याच्यापासून जर बघितलं आपण तर बघा ह्याचे 12 शब्द झाले, 12 नंतर ह्याचे 12 झाले अधिक 12, नंतर ह्याच्यापासून 12 झाले आणि नंतर ह्याच्यापासून 12 झाले. म्हणजे 12 12 2 24 12 36 12 48 शब्द तयार झाले. आता 49वा जो शब्द असेल ना तो आर पासून तयार होणार असेल. ठीक आहे बघा. चला म्हणजे आर ची सुरुवात आहे, इथं आर घेतला आपण. आता आर नंतर काय बघा ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात सुरुवातीचे शब्द कुठले आहेत, ए नंतर ए, ए नंतर काय असतो बघा सी असतो आणि सी नंतर ई असतो. हा झाला तुमचा 49वा शब्द आर डबल ए सी ई, म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, एका पुरुषाकडे निर्देशित करीत त्याचे वडील तिच्या वडिलांकडील आजीच्या 3 मुलांपैकी एक आहेत असे मिनी म्हणते. ठीक आहे बघा. आता म्हणणारी व्यक्ती कोण आहे, मी आहे. म्हणजे म्हणजे थोडक्यात मीचा जो उल्लेख करतो आपण, मी व्यक्ती कोण आहे तर मिनी आहे. ठीक आहे बघा. आता बरं ह्याच्यामध्ये बेसिक काय लक्षात घ्या, पुरुषाला आपण काय करायचं चौकोन करायचं, स्त्रीला त्रिकोण करायचं. ठीक आहे बघा. पती जर असेल ना तर पती पुरुष येईल, पत्नी जर असेल तर पत्नी काय असेल त्रिकोण येईल, आणि दोघांमध्ये प्लसचं साइन देऊन टाकायचं, कारण की नातं आपण नवीन फॅमिली बरोबर जोडतो. भाऊ बहीण जर असतील तर काय करायचं बघा, भाऊ हा झाला पुरुष, बहीण झाली स्त्री, आणि दोघांमध्ये काय करायचं फक्त इज इक्वल टू साइन देऊन टाकायचं, कारण आपण दोन्ही समान पकडतो, भाऊ आणि बहीण सारखे असल्यामुळं. ठीक आहे बरं. आता आणि जर एका खाली एक नाते असतील तर बघा, समजा हे पती पत्नी जर यांची जर मुलं असतील ना तर एका खाली एक अशी डायरेक्ट नातं असेल ना तर तिथं रेष मांडून टाकायचं. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा. बरं आता ह्या टाईप मध्ये कसं असं लक्षात घ्या, तुम्हाला वाक्य फोडायचं कळलं पाहिजे. म्हणजे एका व्यक्तीचं नातं 2 व्यक्तींबरोबर त्यांनी दिलेलं असतं. कसं लक्षात घ्या. आता इथे काय दिले बघा, हा त्याचे वडील, कुणाचे तर त्याचे वडील, आणि पुढे काय दिले बघा, तिच्या वडिलांच्या आजीच्या 3 मुलांपैकी एक आहेत. म्हणजेच बघा या 3 मुलांपैकी एक व्यक्ती, आणि हे वडील व्यक्ती म्हणणारी व्यक्ती एकच असते. येत्या लक्षामध्ये फक्त कुणाच तर ती वडील आहे आणि कुणाचे तर ती 3 मुलांपैकी एक जण आहे, असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे एका व्यक्तीचं नातं 2 व्यक्तींबरोबर त्यांनी दिलेलं असतं. मग काय करायचं बघा, आपण वाक्य फोडलं काय, एका पुरुषाकडे निर्देश करीत, इथपर्यंत काय विषय नाही, त्याचे वडील म्हणजे कोण बोलते, मिनी सांगते, एका व्यक्तीबद्दल बोट करून सांगते त्याच्याबद्दल माहिती, काय त्याचे वडील. आणि पुढे काय सांगितले बघा, तिच्या म्हणजे कुणाच्या, मिनीच्या म्हणजे स्वतःबद्दल सांगते बघा. मिनी काय म्हटले बघा, मिनीच्या बघा, मिनीच्या तिच्या वडिलांकडील, म्हणजे मिनीच्या वडिलांकडील आजीच्या, म्हणजे वडिलांची आई, वडिलांकडील आजीच्या, मिनी म्हणजे स्त्री आहे. ठीक आहे. वडिलांकडील आजीच्या 3 मुलांपैकी, म्हणजे ह्या आजीला 3 मुलं आहेत. ठीक आहे. 1 2 आणि इकडे 3 मुलांपैकी एक आहे. 3 मुलांपैकी कोण एक आहे, म्हणजे कोण आहे तो माहित नाही आपल्याला, इथे स्टार करून टाका. ठीक आहे. जिथे स्टार केलाय ना, आता त्या व्यक्तीबद्दल राहिलं वाक्य वाचा, काय त्याचे वडील. ठीक आहे बघा. ती व्यक्ती कोण आहे तर त्याचे वडील. ठीक आहे बघा. ही व्यक्ती कोण आहे तर वडील आहे, कुणाची, त्या व्यक्तीची, म्हणजे थोडक्यात काय पुरुषाची. मग बघा हे जर वडील व्यक्ती असेल तर मिनीचा तो भाऊ झाला पुरुष, किंवा बघा हे जर वडील असतील ना तर ह्यांचा तो मुलगा झाला तो पुरुष. शक्यता 2 निघतात, बरोबर आहे का. म्हणजे तो मिनीचा सक्का भाऊ असेल किंवा मिनीच्या काकांचा मुलगा असेल. ठीक आहे, फिक्स झालं. बरं आता काय म्हटले बघा, तर मिनीचे त्या पुरुषाशी, बघा मिनीचे
त्या पुरुषाशी नाते दर्शवणारा सर्वात उचित पर्याय निवडा. बघा आता ह्याच्यामध्ये नातं सांगायचं कुणाचं, त्या बघा कसं असतं, कुणाचे कुणाशी मध्ये जसं आपण गुणोत्तरामध्ये चे शी करतो ना, जिथं म्हणजे थोडक्यात काय चे आणि शी मांडतो आपण गुणोत्तरामध्ये, आधी चे घेतो नंतर शी. तसं नातेसंबंधामध्ये जिथं चे असतो ना, ते व्यक्तीचं नातं, ती व्यक्तीचं नातं सांगायचं असतं. बघा चे कोण आहे, बघा शीचा कोण असेल, एकतर बहीण असेल ही व्यक्ती, किंवा एकतर काय वडील काका काकांची मुलगी म्हणजे चुलत बहीण असेल, म्हणजे एकतर बहीण किंवा चुलत बहीण. उत्तर काय निघेल, एकतर बहीण किंवा चुलत बहीण, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा असा मोठा प्रश्न आला, काय करा सुरुवातीला डायरेक्ट आधी प्रश्न वाचायचा. काय दिलाय बघा प्रश्न तुम्हाला, हा प्रश्न वरच दिलाय, काय पुढील माहिती अभ्यासा आणि त्यावर आधारित सर्वात उचित तर्कसंगत अनुमान निवडा. तर्कसंगत अनुमान थोडक्यात काय एक प्रकारचा निष्कर्ष असतो. ठीक आहे बघा, चला काय दिले बघा, कंझ्युमर म्हणजेच उपभोक्त्यांच्या पिरॅमिडच्या म्हणजेच परस्पर अवलंबन शंकूच्या दैनंदिन सर्वेक्षण मापनानुसार अलीकडच्या वर्षात चांगले शिक्षित असलेल्यांसाठी नोकऱ्यांच्या दरवाढीत तीव्र घट झालेली आहे. गेल्या 3 वर्षात 2016च्या सुरुवातीपासून ते 2018च्या शेवटापर्यंत फक्त प्राथमिक म्हणजे 5वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्यासाठी 38 दशलक्ष नोकऱ्यांची भर पडली. साधारणपणे या 3 वर्षात त्या जेमतेम शिकलेल्यांसाठीच्या नोकऱ्यात जवळपास 45% भर पडली असा याचा अर्थ होतो. ठीक आहे बघा, बरं परत या तुलनेत थोडे जास्त चांगले म्हणजे 6वी आणि 9वी पर्यंत 9वी इयत्ता दरम्यानचे शिक्षण घेतलेल्या लोकांनी खूपच कमी प्रमाणात म्हणजे 18 दशलक्ष नोकऱ्यांनी भर पडलेली पाहिली. या लोकांसाठीच्या नोकऱ्या 26% इतकीच वाढ झाली. ज्या लोकांनी माध्यमिक ते उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले म्हणजे 10वी 11वी किंवा 12वी, या 3 वर्षात 13 दशलक्ष नोकऱ्यांची वाढ पाहिली. यातून फक्त 12% वाढ प्रतिबिंबित झाली. म्हणजे ग्राफ आपला ट्रायंगल कसा आहे बघा, आपला त्रिकोण शंकू कसा आहे असा शंकू आहे आपला. म्हणजे खाली काय समजा इथं 5वी इथं 5वी इथं 7वी, इथं समजा 10वी 11वी, इकडे थोडक्यात काय ग्रॅज्युएशन 15वी. जसं जसं आपण शिक्षण जास्त की जातो ना, तसं तसं त्या लेवलच्या नोकऱ्यांची संख्या काय होते, कमी होत जाते. असं त्यांनी ह्याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. बघा काय दिले बघा, ह्याच्यात आपल्याला निष्कर्ष काय निघतो बघा, शिक्षणाच्या शिडीच्या आणखी वर जाऊ लागल्यास नोकऱ्या मिळण्याशी असलेला त्याचा संबंध दुरावतो. हे वाक्य बरोबर ह्याला सांगते बघा, तात्पुरतं खून करायचं. 2 नंबर बघा, उपयुक्त ठरण्यासाठी शिक्षणात असलेल्या क्षमतेने व्यक्तीला तिचे गुणवत्तापूर्ण नोकरीत रूपांतर करता आले पाहिजे. आता गुणवत्तापूर्ण माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या सुविधांची तयारी करण्याची गरज नाही, कारण कमी शिक्षण घेतलेल्या लोकांसाठी नोकऱ्यांच्या अधिक संधी आहेत. हे तर 100% चूक आहे बघा. परत बघा, फक्त शिक्षण नव्हे तर व्यक्तींना चांगल्या आर्थिक भरभराटीकडे नेणाऱ्या संधी देणाऱ्या गुणवत्तापूर्ण नोकऱ्या मानवी भांडवल आहेत. बघा ह्याच्यात सगळ्यात योग्य उत्तर काय ते ऑप्शन नंबर पहिला, ते सांगण्यात त्यांनी प्रयत्न केला. काय शिक्षणाच्या शिडीच्या आणखी वर जाऊ लागल्यास नोकऱ्या मिळण्याशी असलेला त्याचा संबंध दुरावतो. बरोबर आहे, कारण वर वर जसं शिक्षण घेत जाईल तसं नोकऱ्यांची संख्या कमी होत जाते. ठीक आहे, ऑप्शन नंबर पहिला निघतो. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, किमतीत 20% घट केली तर 150 रुपयाला 12 जादा पेन्सिली घेणे शक्य होते. 16 पेन्सिलींची घट करण्यापूर्वीची किंमत निवडा. बघा आता लक्षात घ्या, आता बघा काय केले आपण, समजा एक वस्तू 10 रुपयाला मिळते आपल्याला. बघा 10 रुपयाला एक वस्तू मिळते, आणि एक वस्तू बघा तर त्याच वस्तूची किंमत आपण काय केलं 8 रुपये केली. आणि आपण खर्च बघा, ही झाली किंमत, आणि आपण खर्च किती करतोय बघा, तर खर्च काय करतोय आपण 10 रुपये खर्च करतोय. ठीक आहे बघा, 10 रुपये खर्च करतोय आपण. पण 10 रुपये किंमत 10 रुपयाने आपण 10 रुपये खर्च केले, आपली एक वस्तू मिळाली. बरोबर आहे, इकडं वस्तू किती मिळाली आपल्याला, एक मिळाली. ठीक आहे, आता मी काय केलं बघा, वस्तूची किंमत 20% कमी झाली म्हणजे काय, 10 रुपयाची वस्तू 8 रुपयाला मिळाली, किंवा 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला मिळाली, 20 रुपयाने कमी झाली. मग काय होते बघा इथं, पण आता मी खर्च करतो किती 10 रुपये. 10 रुपये खर्च केल्यानंतर मला वस्तू किती मिळते बघा, इथे मी जर 10 भागिले 8 केले तर किती निघते बघा, 2 चोक 8, 2 पंचे 10, म्हणजेच काय बघा 4 एक्के 4, 4 एक्के 4, एक राहिला 4 दुने 8, 2 राहिले 4 पंचे 20, म्हणजे 1.25. इथे किती निघते 1.25. ठीक आहे बघा, मग सुरुवातीला मला एक वस्तू मिळत होती, आता मिळते किती 1.25, म्हणजे 25% वाढ झाली. 20% वस्तूची किंमत कमी झाल्यामुळं मी जर तेवढेच पैसे खर्च केले तर मला तेवढ्या पैशामध्ये 25% वस्तू जास्त मिळायला लागल्या.
याचा अर्थ काय बघा लक्षात घ्या इथं. बघा आता मी इथं थोडक्यात काय, मी पहिले पण 150 रुपये खर्च करत होतो, आता पण 150 रुपये खर्च करतोय. पण काय झालं, वस्तूची किंमत कमी झाल्यामुळं मला ते 150 रुपयामध्ये 12 पेन्सिली जास्त मिळाल्या. 12 म्हणजे किती आहे बघा, सुरुवातीला ज्या संख्या जी सुरुवातीला जी काय वस्तू मिळतात तुम्हाला त्याच्यापैकी किती आहे बघा, 25% जास्त आहेत. म्हणजे 12 ही संख्या किती झाली बघा, 25% झाली. बरोबर आहे का, हे 25%. हे जर 100 आणलं 125 म्हणजे 25% वस्तू जास्त मिळाल्या. 12 पेन्सिली जास्त मिळाल्या म्हणजे 25%. तर मग 100% म्हणजे किती असेल बघा. बघा 12 म्हणजे किती आहे, 12 म्हणजे झाले 25%. तर 100% वस्तू म्हणजे किती झाल्या, 25 चोक 100, 12 चोक 48. बरोबर आहे का. म्हणजेच काय, मी पहिल्यांदा 150 रुपयाला 48 वस्तू घेत होतो. 150 रुपयाला 48 वस्तू मी घेत होतो. ठीक आहे बघा, 150 रुपयाला 48 वस्तू घेत होतो. आता काय म्हटले बघा, तर 16 पेन्सिलींची घट करण्यापूर्वीची किंमत निवडा. म्हणजेच काय, या 48 रुपयाला 150 150 रुपयाला 48 वस्तू मी कधी घेत होतो, 20% किंमत कमी व्हायच्या आधी. बरोबर आहे का. मग त्याच किमतीमध्ये म्हणजे 20% कमी व्हायच्या आधी सुरुवातीला जे काय पैसे देत होतो, तर त्याच्यामध्ये 16 पेन्सिलींची किंमत किती, 16 पेन्सिलींची किंमत किती असेल बघा, इथं x असेल. चला तिरकस गुणाकार करायचं, काय निघतं इथं, x गुणिले 48 बरोबर 16 गुणिले 150. मग इथं x बरोबर काय निघेल बघा, 16 गुणिले 150 हे 48 बरोबर गेले की छेदाला जाईल. किती निघते बघा, 16 एके 16, 16 त्रिक 48, परत 3 एके 3, 3 5 15 म्हणजे 50 रुपये. म्हणजे 16 पेन्सिलींची घट करण्यापूर्वीची किंमत किती आहे, तर 50 रुपये. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक कामगार जर त्याच्या घरातून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिटं उशिरा पोहोचतो. जर त्याने स्वतःची गती ताशी 6 किलोमीटर इतकी केली तर तो 7 मिनिटं लवकर पोहोचतो. आता लक्षात घ्या, बघा घर ते काम आहे इथं, या ठिकाणी त्याला जायचंय. ठीक आहे बघा. आणि या ठिकाणी पोहोचायची टायमिंग किती आहे बघा, तर या ठिकाणी पोहोचायची टायमिंग असं समजू आपण बघा, इथं 12 वाजता त्याला पोहोचायचे, 12 वाजता. ठीक आहे. आणि त्याने जर 5च्या स्पीडने गेला तर काय होते, त्याला 3 मिनिटं उशिरा होते. म्हणजेच काय इथं 1 2 3 म्हणजे इथं 3 मिनिटं जास्त लागतात. 12 वाजून 3 मिनिटाला तू पोहोचतोय. आणि तेच जर त्याने स्पीड 6 आता जास्त 6च्या स्पीडने गेला, टायमिंग थोडक्यात काय, सकाळी त्याचं घरातून निघा टायमिंग सेमच आहे. तो 6च्या स्पीडने जर गेला तर काय होते बघा, तर 7 मिनिटं लवकर पोहोचते. मग थोडक्यात काय, 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच काय 11 वाजून 53 मिनिटाला पोहोचतोय, असं त्याचा अर्थ झाला. बरोबर आहे का, 11 वाजून 53 मिनिटाला. म्हणजे बघा 3 मिनिटं जास्त आणि इकडे पाठीमागं 7 मिनिटं कमी. ठीक आहे. मग मला सांगा एकूण किती मिनिटाचा फरक पडला दोन्ही अंतरामध्ये, 5च्या स्पीडने गेला आणि 6च्या स्पीडने गेला तर 11 53 आणि 12 3 म्हणजे जवळजवळ 10 मिनिटाचा फरक पडला. 7 मिनिटं आणि 3 मिनिटं म्हणजे 10 मिनिटाचा फरक पडला वेळेमध्ये. बरोबर आहे का नाही. मग आता लक्षात घ्या, आपण काय करायचं, बघा वेग किती तुमचा 5 किलोमीटर आहे आणि 6 किलोमीटर आहे. काय करू आपण, अंतर जे आहे ना तात्पुरतं 5 आणि 6चा लसावा किती असतो, 30 असतो. बघा 30 असतो. समजा अंतर जर 30 किलोमीटर असेल तर बघा 5, बघा हा झाला वेग आणि इकडे झाला वेळ. मला सांगा अंतर जर तुमचं 30 किलोमीटर असेल ना, तर 5च्या स्पीडने गेला तर तुम्हाला किती वेळ लागतोय, 6 तास वेळ लागतोय. आणि 6च्या स्पीडने गेला तर किती वेळ लागतोय, 5 तास वेळ लागतोय. बरोबर आहे का. 6 पंचे 30. मला सांगा आता 30 किलोमीटर अंतराला दोन्ही वेळेतला किती फरक आहे बघा, 1 तासाचा फरक आहे. 1 तास म्हणजेच किती झाले इकडे तुमचे 60 मिनिटं. बरोबर आहे का. म्हणजे बघा 30 किलोमीटरला जर 60 मिनिटं फरक पडत असेल तर आपल्याला 10 मिनिटाचा फरक पडायला किती अंतर जावं लागेल बघा. बघा 30 किलोमीटरला जर 60 मिनिटाचा फरक पडतोय तर मग 10 मिनिटाचा फरक पडायला तुम्हाला किती अंतर जावं लागेल, काय ना तिरकस गुणाकार करा. किती निघते बघा, 1 गुणिले 60 बरोबर 10 गुणिले 30. एक जाग्याला ठेवा आणि 60 बरोबर त्या पलीकडे टाका. 10 गुणिले 30 भागिले 60 किती येते बघा, शून्याला शून्य गेले, 3 एके 3 3 दोन्ही 6 परत बे एके बे बे पंचे 10 म्हणजेच किती येते बघा 5 किलोमीटर. म्हणजे उत्तर निघते आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर आता चला प्रश्न काय दिलाय बघा इथं. आता असा मोठा प्रश्न सुरुवातीला काय करायचं, प्रश्न वाचून घ्यायचा. प्रश्न कशावरती आहे बघा, तर बघा पुढे दिलेल्या गटाच्या या उदाहरणेच्या अचूकतेवर सर्वात
गंभीर शंका घेणारे विधान निवडा. इथं काय म्हटले? सर्वात. थोडक्यात काय, इथं जे काय तुम्ही माहिती दिलेली आहे त्या माहितीला विरोध करणार आणि त्यातल्या त्यात सर्वात गंभीर शंका घेणारे आपल्याला शोधायचे. ठीक आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त पर्याय तुम्हाला वाटू शकतात, पण त्यातला सर्वात सर्वात योग्य पर्याय शोधायचा असतो आपल्याला. ठीक आहे, वाघूळ पूर्वीपासून प्रचलित असलेली भीतीदायक प्राणी अशी प्रतिमा बदलण्यासाठी एक देशातील सर्व संवर्धनशील गट प्रयत्नशील आहे. केवळ लाजाळू निशाचर प्राणी असल्यामुळे त्यांची भीती वाटते व त्यांना दोषी ठरवले जाते, असे गटाचे म्हणणे आहे. सत्य असल्यास पुढे दिलेल्यातील गटाच्या या धारणेच्या अचूकतेवर सर्वात गंभीर शंका घेणारे विधान निवडा. आता वरच्या लोकांनी मत काय मांडले? वटवाघूळ काय बाबा जास्त काय म्हणजे भिण्यासारखा तो प्राणी नाही. ठीक आहे, बघा त्याच्या सपोर्टने त्याला त्यांनी माहिती दिलेली. बरं, आता ह्याच्यावरती शंका घेणारा आपण विधान, ह्याला विरोध करणारा कुठला आपण वापरू शकतो? बघा, पहिलं काय म्हटले? वाघळांच्या वर्तनाबद्दल जेवढी माहिती आहे त्यापेक्षा सिंह, ससूर, सुसर आणि अन्य भयंकर भीतीदायक वाटणाऱ्या प्राण्यांच्या वर्तनाबद्दल लोकांना जास्त माहिती आहे. ठीक आहे, असेल. थोडक्यात काय बघा, हे वाक्याला सपोर्ट करते. त्याच्यामुळेच बाबा काय किंवा लोक वटवाघळाला भितात का? तर बाबा सिंहाबद्दल, काय मगरीबद्दल आणि अन्य काय प्राण्यांबद्दल आपल्याला माहिती जास्त आहे आणि वटवाघळांबद्दल माहिती कमी आहे, त्यामुळे लोक त्याला भितात. थोडक्यात त्याला सपोर्ट केला सर्व वाक्य, आपल्याला त्याच्यावरती विरोध करणारे वाक्य दाखवायचे. बरं, रॅकून्स आणि गुबड. रॅकून्स म्हणजे एक प्रकारचा प्राणीच आहे, छोटा असा. ठीक आहे, बघा कोल्ह्यासारखा प्राणी असतो, छोटा काळ्या कलरचा. रॅकून्स आणि गुबड हे लाजाळू आणि फक्त रात्री कृतिशील असणारे प्राणी असूनही या देशात लोकांकडून त्यांची भयंकर भीती बाळगली जात नाही आणि त्यांना दोषी धरले जात नाही. ठीक आहे, बघा. बरं, आता ह्याच्यामध्ये काय सांगितले लक्षात घ्या तुम्ही. बघा, इथं काय म्हणते की त्यांना तुम्ही भिवू नका आणि त्यांनी त्याला लोक त्याला भितात आज त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. पण हे काय म्हणते बघा, तुम्ही म्हणताय लोक भितात, पण हे काय म्हणते? रकुंस आणि गुबड हे लाजाळू आणि फक्त रात्री कृतिशील असणारे प्राणी असूनही या देशात लोकांकडून त्यांची भयंकर भीती बाळगली जात नाही आणि त्यांना दोषी धरले जात नाही. मग त्यामुळे हे वाक्य काय करते? ह्याला अपोज करते. ठीक आहे, बघा हे तर चुकीचं आहे. बघा, हे वाक्य येऊ शकतं बरोबर, आपण टिक मार्क करून ठेवू. ठीक आहे, 3 नंबर काय दिले बघा? वाघळे म्हणजे निशाचर कीटकांचा फन्ना उडवणाऱ्यात प्रमुख आहेत आणि यामुळे त्यांचे शिकार क्षेत्र माणसांसाठी सुखकारक ठरते. म्हणजे वटवाघूळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ती जर शिकार करत असतील ना त्यांच्या खाण्यासाठी, तर त्या ठिकाणचं काय म्हटले बघा इथं आपल्याला? तर ती माणसांसाठी सुखकारक ठरते. मग सुखकारक ठरत असेल तर लोक त्यांना भिली असती का? बरोबर आहे का नाही? हा, सुखकारक ठरते. थोडक्यात काय, हे पण काय बघा, ह्याला सपोर्ट करते. ठीक आहे, बरं. हा, आणि 4 नंबर काय? केवळ याच देशात वाघळांना भीतीदायक प्राणी मानले जात असे नसून काही अन्य देशातही तसे मानले जाते. ठीक आहे, तर जास्त योग्य कुठलं वाटतंय बघा? आपल्याला ऑप्शन नंबर 2 वाटते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं, वेन डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? सोबतची 5 विविध भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचे गट निर्देशित करणारे वेन आकृती अभ्यासा. लंबवर्तुळ मराठी. बघा, लंबवर्तुळ कोणासाठी? मराठीसाठी. परत आयत कन्नडसाठी. हा आयत झाला कन्नडसाठी. बरं, परत वर्तुळ झाला इंग्रजीसाठी. वर्तुळ झाला इंग्रजीसाठी. त्रिकोण झाला गुजरातीसाठी. त्रिकोण झाला गुजरातीसाठी. आणि परत समभुज चौकोन म्हणजे हिंदीसाठी. हा बघा, शंकरपाळ्याचा आकार काय म्हटले? हिंदीसाठी. ठीक आहे, वरील माहिती वापरून पुढील यादीतील चुकीचे किंवा चुकीची विधाने निवडा. ठीक आहे, बघा. चला, आता क्षेत्र सी 5 भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करते. बघा, क्षेत्र सी 5 भाषा बोलते का? बघा, त्रिकोणाच्या आतमध्ये आहे, आयताच्या आतमध्ये आहे, लंबवर्तुळाच्या आतमध्ये आहे, सर्कलच्या आतमध्ये आहे आणि बघा ह्या समभुज चौकोनाच्या आतमध्ये पण आहे. मग थोडक्यात काय? सी थोडक्यात काय 5 भाषा बोलते का? तर बोलते. चला परत पुढे. परंतु क्षेत्र डी फक्त 4 भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करते. बघा, डी 4 भाषा बोलते का? बघा, डी जर पकडला आपण तर डी बघा, डी हा फक्त या लंबवर्तुळामध्ये दिसत नाही बघा तुम्हाला डी, पण बाकी बघा, डी हा त्रिकोणामध्ये आहे, डी हा आयतामध्ये आहे, डी हा सर्कल मध्ये आहे आणि डी हा समभुज चौकोनामध्ये पण आहे. फक्त लंबवर्तुळामध्ये डी नाही, म्हणजे डी हा 4 भाषा बोलतो. पहिले काय ते बरोबर येते. बी काय म्हटले बघा? क्षेत्र बी व डी. आता बघा, बी व डी काय म्हटले? ही संख्येने समान भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना निर्देशित करतात. बी तर 4 मोजते, आता फक्त डी 4 मोजते का? बघा, कारण की बी सॉरी आपण डी आता चेक केलं, डी 4 भाषा बोलतोय, फक्त बी 4 भाषा बोलतोय का? बघा, बी कुठे? बघा, बी इथे. ठीक आहे, बघा आता बी, बघा बी जर पकडला आपण तर बी बघा फक्त त्रिकोणामध्ये नाही,
बी हा लंबवर्तुळामध्ये आहे, बी हा आयतामध्ये आहे, बी हा सर्कलमध्ये आहे आणि बी हा समभुज चौकोनाच्या आतमध्ये आहे. म्हणजे तो 4 भाषा बोलतोय आणि तो त्रिकोणामध्ये नाही. ठीक आहे बघा. याचा अर्थ क्षेत्र बी व डी संख्येने समान भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करतात का, तर करतात. बी बरोबर आहे. सी बघा परत, क्षेत्र एफ बी व ई हा ही समान भाषा बोलणाऱ्या व्यक्तीने निर्देशित करतात बघा. बी तर 4 भाषा बोलतोय तर माहिती आपल्याला, वर आता चेक केलं आपण. एफ किती भाषा बोलतोय बघा. एफ जर पकडला आपण बघा, एफ इथं दिसतोय. एफ हा बघा बघा, एफ हा फक्त त्रिकोणामध्ये नाही, एफ हा लंबवर्तुळामध्ये आहे, सर्कलमध्ये आहे, आयतामध्ये आहे आणि समभुज चौकोनामध्ये आहे. म्हणजे तो 4 भाषा बोलतोय. आणि ई बघा, ई किती भाषा बोलतोय. ई हा बघा, ई हा त्रिकोणामध्ये नाही, परत ई हा लंबवर्तुळामध्ये पण नाही. मग राहिलं काय, समभुज चौकोनाच्या आतमध्ये ई आहे, आयताच्या आतमध्ये ई आहे, सर्कलच्या आतमध्ये. मग ई हा 3 भाषा बोलतोय. मग आणि इथं काय म्हटलं, एफ बी व ई समान भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करतात, हे काय ते चुकते. आणि डी काय म्हटले बघा, क्षेत्र जी व एच ही फक्त 2 भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करतात. बघा, जी आणि एच दोन भाषा बोलतात का. बघा, जी हा लंबवर्तुळाच्या आतमध्ये नाही, जी हा बघा इकडं आयताच्या आतमध्ये पण येईना, आणि जी हा त्रिकोणाच्या आतमध्ये पण येणार. जी फक्त सर्कलच्या आतमध्ये बघा. बघा, जी कुठं दिसतोय तुम्हाला, जी हा फक्त सर्कलच्या आतमध्ये आणि जी हा फक्त समभुज चौकोनाच्या आतमध्ये, बाकी 3 मध्ये नाही. मग जी हा 2 भाषा बोलतोय. एच फक्त चेक करा, एच 2 भाषा बोलतोय का. एच हा फक्त त्रिकोणाच्या आतमध्ये आणि एच हा फक्त सर्कलच्या आतमध्ये, बाकी कुठल्याच ह्याच्यात नाही. एच पण 2 भाषा बोलतोय. याचा अर्थ ही पण बरोबर येते. बघा, मग आपल्याला काय म्हटलंय, चुकीचे विधान निवडा. चुकीचे विधान कुठले बघा, तर फक्त काय आहे, तर चुकीचे विधान फक्त सी येते बघा, सी. आता बघा, ए व बी चुकलं, एकही नाही, हे पण नाही. आता बघा, सी खेरीज सर्व आणि सी खेरीज एकही नाही, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बघा. याचा अर्थ काय असतो बघा, सी खेरीज सर्व, याचा अर्थ काय, सी सोडून सर्व म्हणजेच काय, ए बी आणि डी. ठीक आहे, हे पण चुकते का, आपल्याला फक्त सी वाला पाहिजे. आणि बघा इथे काय म्हटले, सी खेरीज एकही नाही म्हणजेच काय, फक्त सी. सी खेरीज एक नाही म्हणजे फक्त सी, म्हणजे उत्तर काय ते आपला ऑप्शन नंबर 4 येते. चुकीचे विधान कुठले, तर सी खेरीज एक नाही म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता कशावरचा, परम्युटेशन नाही सॉरी प्रोबॅबिलिटी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, पिशवीत 3 लाल 6 सफेद आणि 7 निळे चेंडू आहेत. जर त्यातून 2 चेंडू काढले तर 1 सफेद व 1 निळा चेंडू असण्याची संभाव्यता निवडा. आता लक्षात घ्या, काय म्हटले आपल्याला, त्यातून 2 चेंडू, हा 1 सफेद व 1 निळा. सफेद चेंडू किती आहेत बघा, 6 चेंडू आहेत. मग 6 मधला आपण 1 घेतला. ठीक आहे, आपल्याला 2 चेंडू काढायचे. आणि दुसरा काय, त्या 6 निळ्यामधला 1 चेंडू पाहिजे बघा, 1 निळा चेंडू पाहिजे, म्हणजे 7 मधला 1 चेंडू झाला. 6 सफेद मधला 1 आणि 7 निळ्यामधला 1 चेंडू पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि बघा आता हे संभाव्यता असल्यामुळे काय ते बघा, छेद काय येणार आहे बघा, एकूण किती चेंडू आहेत, 7 आणि 6 13 आणि 3 16. 16 मधले 2 चेंडू काढायचे आपल्याला, 16 मधले 2 झाले. ठीक आहे. बघा आता सॉल्व्ह कसं करायचं बघा, लक्षात घ्या इकडं. बघा 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, बघा इथं 1 फॅक्टोरियल 1 घ्या, 1 आणि 5 किती झाला, 6 झाला. ठीक आहे, गुणिले बघा वरती 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 1 ला 1 घ्या, 1 फॅक्टोरियल आणि 1 आणि 6 7, त्यामुळं 6 फॅक्टोरियल. छेदाला किती येते बघा इकडं, बघा 16 फॅक्टोरियल, 16 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय इथं 2 ला 2 घ्या, 2 फॅक्टोरियल आणि 2 आणि किती 16, तर 2 आणि 14 16, मग 14 फॅक्टोरियल. ठीक आहे. आता सॉल्व्ह कसं करायचं बघा, लक्षात घ्या. बघा इथं किती येते बघा, आता 6 गुणिले 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 5 फॅक्टोरियल. एक काय नाही, 1 फॅक्टोरियल म्हणजे एकच असतो. ठीक आहे बघा. चला आता गुणिले किती येते बघा, 7 गुणिले 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 6 फॅक्टोरियल. छेद किती येते बघा इकडं, 16 गुणिले 15 गुणिले 14 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 गुणिले 14 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, 1 फॅक्टोरियल म्हणजे 1, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2च असतो. त्यामुळे असं डायरेक्टली तर चालते. चला 5 ला 5 फॅक्टोरियलला 5 फॅक्टोरियल कॅन्सल, 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कॅन्सल. चला 14 फॅक्टोरियलला 14 फॅक्टोरियल कॅन्सल. किती येते बघा मग इकडं, 6 गुणिले 7 छेद किती निघते बघा इकडे, बे के बे 82 16 म्हणजेच 8 गुणिले 15. ठीक आहे, 8 गुणिले 15 येते, बरोबर आहे का, 8 गुणिले 15. ठीक आहे. चला आता काय निघते बघा इकडं, बे त्रिक 6 आणि बे चौक 8. ठीक आहे बघा, 3 एके 3, 3 5 15 म्हणजेच काय, 7 ला 7 येते, छेद 5 चौक 20 म्हणजे 7 छेद 20, 7 छेद 20 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एम एन आणि ओ या 3 सहकारी ग्रह संस्था आहेत आणि
एम एन आणि ओ हे अनुक्रमे त्यांचे दरवाजे निर्देशित करणारे बिंदू आहेत. बरं, पुढे काय दिले बघा, यम हा नेमका एनच्या दक्षिणेला आहे. यम हा काय म्हटले बघा, यम हा नेमका एनच्या दक्षिणेला, एनच्या दक्षिणेला कोण आहे, तर यम आहे. ठीक आहे व हे दोन बिंदू एकमेकांपासून 2 किलोमीटर दूर आहेत. हे दोन बिंदू एकमेकांपासून 2 किलोमीटर दूर आहेत. ठीक आहे, चला पुढे काय दिले बघा, एम एन व ओ जोडून काटकोनी समद्विभुज त्रिकोण तयार होतो. काटकोनी समद्विभुज त्रिकोण म्हणजेच काय बघा, आता बघा काटकोनाचा अर्थ बघा, हा त्रिकोण काढला आपण. आता बघा त्रिकोण ह्या दोन बाजू सारख्या असतील आणि बघा 90 डिग्री इथं निघणार नाही, 90 डिग्री इथं निघेल. ठीक आहे, मग इथं जर 90 डिग्री आणि समद्विभुज म्हणजे काय, ह्या दोन ह्याचा अँगल किती असतो, सेमच असतो. ही बाजू 45 असेल आणि ही बाजू 45 असेल. म्हणजे एक बाजू 90 असेल ना, तर त्रिकोणात तिन्ही बाजूंची बेरीज किती असते, तर त्रिकोणात तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 असते. ठीक आहे, 45 45 90 90 180. बघा आता थोडक्यात काय, हा एम एन आणि ओ हे काय समद्विभुज त्रिकोण आहे. पण आता एम एन झाला, ओ घ्यायचा कुठं ते पुढे बघू आपण. आता बघा काय दिसतंय बघा, हा सूरज एन पासून एम पर्यंत चालला. बघा सूरज काय म्हटलंय, एन पासून एम पर्यंत चालला इथपर्यंत. ठीक आहे, हा नंतर त्याच्या डावीकडे 135 अंश वळून ओच्या दिशेने चालू लागला. बघा आता त्याचं दोन पुढे दक्षिणेकडे. ठीक आहे, दक्षिणेकडनं ज्यावेळेस तो डावीकडे वळतो, डावी दिशा म्हणजे कुठली झाली, आता जी आपली उजवी बाजू ती दक्षिणेकडे तोंड असताना डावी असते. डावीकडे जर इकडे वळला तर बघा, इकडे वळला तर किती झाला, 90 डिग्री झाला. पण आणखी आपल्याला किती वळाचे, 135 म्हणजे 45 डिग्री, म्हणजे तो असा वळला इकडे. इकडे होता तो डायरेक्ट ह्या दिशेने चालू लागला. ठीक आहे बघा, ह्या दिशेने. बरं आता पुढे काय दिले बघा त्यांनी, आणि नेमका एनच्या आग्नेय दिशेला थांबला. बघा तो ओच्या दिशेने चाललाय पण एनच्या आग्नेय दिशेला थांबलाय. मला सांगा आता ओ इकडे घेऊ शकतो का आपण, बघा ओ कुठं असणार आहे, बघा ओ हा इथं असेल, ओ झाला इथं आणि तो ओच्या दिशेने चालू लागला पण एनच्या आग्नेय दिशेला थांबला इथं. एनच्या इथं आग्नेय दिशेला जाऊन तो स्टॉप झाला इथं. ठीक आहे बघा, हा झाला सूरज. बरं थांबला इथं. हा तर सूरजने कापलेले अंतर व ओ संदर्भातील त्याचे स्थान दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे ओच्या तो कुठल्या दिशेला आहे आणि त्याने एकूण किती अंतर चाललं ते आपल्याला काढायचे. बघा लक्षात घ्या, आता इथं जर बघितलं आपण तर बघा हा एक त्रिकोण, आपला हा एक त्रिकोण आहे, बरोबर आहे का. हा पहिला समद्विभुज त्रिकोण म्हटले आपल्याला काय, एम एन ओ, बरोबर आहे. एम एन व ओ जोडून काटकोनी समद्विभुज त्रिकोण तयार होतो. आता लक्षात घ्या, इथं जर बघितलं आपण ना, इथं 90 डिग्रीचा कोण तयार होतो, कुठं एम एन ओ मध्ये. हा 90 चा असेल बघा, हा जर 45 आहे तर हा इकडे 45 चा झाला, बरोबर आहे का. हा 45 45 झाला. मग कसं असं लक्षात घ्या, काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरस मध्ये काय बघतो बघा, 90 डिग्रीच्या अपोजिट बघा, एक बाजू ए पकडली एक बाजू बी पकडली ना, तर 90 डिग्रीच्या अपोजिटची जी बाजू असते ना, तिला काय म्हणतो आपण, हायपोथेनियस, म्हणजे ज्याला आपण सी पकडतो, बरोबर आहे का. मग या ठिकाणी बघा लक्षात घ्या, आता बघा इथं जर 90 डिग्री असेल ना, तर हायपोथेनियस कुठला झाला, हा झाला सी. आणि समद्विभुज म्हणजे काय असतं बघा, 90 डिग्री पासून बघा, आता इथं आपण काय बघितलं, 90 डिग्री पासून बाजूला जे दोन लाईन जातात, 90 डिग्री पासून ही एक लाईन झाली आणि ही एक लाईन झाली, या दोन्हीची लांबी काय असते, सारखी दिली त्यांनी. हे जर 2 किलोमीटर असेल तर हे पण 2 किलोमीटर असेल, बरोबर आहे का नाही. आणि ह्याच्या बरोबर मध्ये जाऊन थांबलाय तो, बरोबर आहे का. हायपोथेनिस जेवढा असेल ना, त्याच्या निम्मा अंतर त्याने कापलेला असणार आहे. बघा आता मला सांगा, आता मग इथं काय निघेल बघा, बघा आता त्याने बघा, ही ह्याला जर आपण ए पकडलं, ह्याला जर आपण बी पकडलं, तर हा झाला सी, पण त्यातलं त्यांनी अंतर पार केले. काय निघेल बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू किती आपली 2 चा वर्ग, बी ची पण व्हॅल्यू किती आपली 2 चा वर्ग, बरोबर झाला सी स्क्वेअर. 2 चा वर्ग झाला 4 अधिक 2 चा वर्ग झाला 4 बरोबर सी स्क्वेअर. आता सी ची व्हॅल्यू बघा, सी स्क्वेअर म्हणजेच की झाला इकडे 8 झाला, बरोबर आहे का 8. आता सी ची व्हॅल्यू काय असेल बघा, बघा सी इज इक्वल टू काय असेल इकडे लिहून द्या. बघा सी इज इक्वल टू काय असेल बघा, हा सी स्क्वेअर म्हणजे बरोबर आतमध्ये किती आला बघा, हा सी ची व्हॅल्यू काय आली इकडं बघा, 4 गुणिले 2 8 आहे, बरोबर आहे का. 4 गुणिले 2 8 आहे. मग हा आता मला सांगा, मग जर ह्याला जर ब्रॅकेट टाकला, ह्याला जर रूट टाकला आपण, तर काय निघेल इकडे, सी निघेल इज इक्वल टू, हा 4 बाहेर आला की 2 निघेल आणि इकडे 2√2 निघेल. ठीक आहे, म्हणजे हायपोथेनिसची लांबी किती झाली बघा, 2√2, बरोबर आहे का. मला सांगा 2√2 असेल आणि त्याचा जर त्यांनी निम्मा अंतर पार केला असेल, तर बघा मला सांगा किती अंतर पार केलं असेल बघा ह्याने, 2√2 च्या निम्म. मग काय निघेल बघा, 2 ला 2 कॅन्सल, √2 निघेल, बरोबर आहे का. मग हे अंतर किती पार केलं त्याने, तर √2 पार केलं. ठीक आहे बघा, मग आता निम्म्याची लांबी √2 आणि ह्याची लांबी √2 म्हणजे 2√2 झाले. मग आता त्याने एकूण किती अंतर पार केलं बघा,
एन पासून एम पर्यंत 2 किलोमीटर अधिक हे निम्मांतर म्हणजे किती झालं √2 म्हणजे एकूण किती झाले बघा 2√2. येते लक्षामध्ये बघा 2 अधिक √2 म्हणजे थोडक्यात काय 2√2. 2 अधिक √2 2 अधिक √2 येते लक्षामध्ये. बरं आता हे तर निघालं लांबी झाली. आता बरं आपल्याला ओच्या दिशे ओच्या कुठला दिशेला असेल बघा ओच्या दिशेला बघा ओ जर इथं पकडला आपण ओची बघा ही आग्नेय आणि ही नैऋत्य दिशा असते म्हणजे ओच्या नैऋत्य दिशेला सूरज आहे. मग काय निघेल बघा 2 अधिक √2 आणि किलोमीटर नैऋत्य म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कॅलेंडर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा 12 जानेवारी 1997 ला रविवार होता. 4 जानेवारी 2000 ला असलेला आठवड्याचा दिवस निवडा. बघा आता लक्षात घ्या 12 जानेवारी 1997 ला काय दिलाय त्यांनी रविवार दिलेला आहे. ठीक आहे बघा मग आपण काय करू तात्पुरतं आता आपल्याला 4 जानेवारीची तारीख काढा 2000 ची बरोबर आहे का नाही. 4 जानेवारीला इथं वार कुठला असेल 4 जानेवारी 1997 चा वार कुठला असेल मला सांगा 12 नंतर मला सांगा 12च्या पाठीमागे 7 दिवस आलो 7 आणि 5 सॉरी 5 आणि 7 12 म्हणजे 5 तारखेला पण रविवारच असेल आणि 12 तारखेला पण रविवारच आहे बरोबर आहे का. 5च्या नंतर आधी काय आली 4 तारीख आली रविवारच्या आधी वार कुठला असतो शनिवार असतो इथं वार कुठला झाला मग शनिवार झाला. लक्षात येते का बघा 12 जानेवारी तारीख कुठली 97 ला रविवार आहे मग 97 चीच आपण 4 जानेवारी तारीख काढली कुठल्या त्या दिवशी वार कुठला आला शनिवार आला. मग आता काढा डायरेक्ट काय 4 जानेवारी 2000 ला वार कुठला आहे बघा आता ह्याच्यामध्ये काय निघेल बघा 4 जानेवारी 1997 होते 4 जानेवारी 2000 पर्यंत 3 वर्ष पूर्ण होतात बरोबर आहे की नाही. प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी 1 दिवस ऑड निघतो मग ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 दिवस ऑड निघाले. बरं आता ह्याच्यामध्ये कुठलं लीप वर्ष निघते का बघा 97 आणि 2000 मध्ये बघा 97 तर नाही 98 पण नाही 99 पण 2000 हे लीप वर्ष आहे पण तारीख कुठल्या 4 जानेवारी म्हणजे हे 29 फेब्रुवारीच्या अलीकडची तारीख आहे त्यामुळे तिथं पण काही 1 दिवस वाढायला संबंध येत नाही त्यामुळे 3 दिवस झाले म्हणजे शनिवारच्या पुढे 3 दिवस रविवार सोमवार आणि मंगळवार मग ह्या दिवशी वार कुठला असेल बघा तर मंगळवार असेल. मंगळवार म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा युक्तिवादावरचा प्रश्न काय दिले बघा तर्कसंगत युक्तिवाद निवडा. बघा काल पावसाचा आनंद वर्तवला होता म्हणून मी आमच्या कबड्डीच्या सरावासाठी माझी छत्री बरोबर घेतली. ठीक आहे हा पण काल पाऊस पडला नाही. आजच्या सरावादरम्यान पाऊस पडणार नाही याची खात्री हवी म्हणून मी माझी छत्री बरोबर ठेवेन. बघा वाक्य बरोबर वाटते का बघा आजच्या सरावादरम्यान पाऊस पडणार नाही याची खात्री नाही असं वाक्य पाहिजे याची खात्री नाही म्हणून मी माझी छत्री बरोबर ठेवेन. आज पाऊस पडणार नाही याची खात्रीच नाही त्यामुळे मी छत्री ठेवेन हे वाक्य बरोबर आहे. याची खात्री हवी म्हणून मी छत्री बरोबर ठेवणे काय चुकीचे येते. चला 2 नंबर काय बघा ज्या रात्री तुम्ही स्वाद मध्ये भोजन घेतले त्यावेळी तुझे मालीचे बिनसले पण काळजी करू नकोस जोपर्यंत तुम्ही स्वाद मध्ये जाणार नाही तोपर्यंत तुझे दिशाचे बिनसणार नाही. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर भांडण झाले मग परत तुम्ही जोपर्यंत हॉटेलमध्ये जात नाही तोपर्यंत तुमची भांडण होणार असं काय अर्थ आहे का. भले नाव बघा इथं माली बरोबर असू द्या किंवा इथं काय दुसरं नाव काय दिशा बरोबर असतं पुन्हा बरोबर असू द्या त्या हॉटेलला नाही गेलं म्हणून भांडण होणार असं काय नाही त्याच्यामुळे हे पण काय चुकतंय. बघा 3 नंबर काय बघा माझे विज्ञान शिक्षक आम्हाला बऱ्याच प्रमाणात वर्ग सहभागाचा आधार घेऊन श्रेणी देतात. मागच्या तिमाहीत त्यांनी मला मी अधिक सहभाग देणे गरजेचे असल्याचे सांगितले. जर या तिमाहीत मला वरची श्रेणी हवी असेल तर वर्ग चर्चेत मी अधिक भाग घेणे गरजेचे आहे. साधा आणि सिंपल वाक्य बघा हे बरोबर आहे आणि तरी पण 4 नंबर चेक करा बघा आमचं धुलाई यंत्र मोडले मागच्या वेळी त्याचा आम्हाला त्रास झाला होता आणि आम्ही नव्या दुरुस्ती कारागिराला बोलावलं होतं. या यंत्र मोडायला बहुत करून तो कारणीभूत असावा. ठीक आहे बघा काय म्हटलंय यंत्र मोडायला बहुत करून तो कारणीभूत असावा हे काय चुकीचे येते म्हणजे आपलं उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे तर बघा या ठिकाणी थांबू आता आपण.